नमस्कार, माझ्या 12वी सायन्सच्या विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अभिजित साळुंखे तुम्हा सर्वांचं ज्ञानगंगा एज्युकेशनच्या एम-एस-टी सी-ई-टी क्रॅश कोर्समध्ये सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा एक इम्पॉर्टंट टॉपिक कोऑर्डिनेशन केमिस्ट्री आज पाहणार आहोत. तसं पाहायला गेला तर हा टॉपिक खूप सिंपल आहे, म्हणजे 100% मार्क मिळून जातील असा हा आपला टॉपिक आहे. बघा काय बघायचं आहे कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीमध्ये किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये. तर आपल्याला काय दिलेलं आहे, पहिल्यांदा दिलेला जो आहे हा जो दिसतोय आपल्याला K4FeCN6 हा काय दिलेला आहे, तर हा दिलेला आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड दिलेला आहे. काय दिलेला आहे, कोऑर्डिनेशन कंपाऊंड. त्याला आपण कॉम्प्लेक्स सुद्धा म्हणू शकतो. आता या कॉम्प्लेक्समध्ये किंवा या कंपाऊंडमध्ये काय प्रेझेंट आहे काय प्रेझेंट नाही तेवढं फक्त आपल्याला बघायचं आहे. म्हणजे या कॉम्प्लेक्सचं टोटल कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं वेगवेगळे पार्ट्स आपल्याला काय करायचे आहेत, फाइंड आउट करायचे आहेत. म्हणजेच काय बघा, दिलेला कंपाऊंड कोण होता, तर तो आहे K4FeCN6. ओके, K4FeCN6. आता ह्या K4FeCN6 मध्ये काय काय प्रेझेंट आहेत, तर हा जो दिलेला होल कॉम्प्लेक्स आहे K4FeCN6 आहे. ओके, त्याच्यामध्ये सेंट्रल मेटल ॲटम कोण आहे, तर सेंट्रल मेटल ॲटम त्याच्यामध्ये कोण प्रेझेंट आहे, तर Fe प्रेझेंट आहे. कोण प्रेझेंट आहे, सेंट्रल मेटल ॲटम्स कोण झाला, Fe झाला. ओके, जो काय असणार आहे बघा, एक मिनिट इथे लिहितो हे जरा. K4FeCN6 हा जो Fe आहे, हा Fe हा कोण झाला, सेंट्रल मेटल ॲटम झाला. ओके, त्यानंतर बघा ते काउंटर आयन म्हणजे काय, समजा हा जो जो स्पियर दिलेला आहे, हा स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर जो प्रेझेंट असतो त्याला म्हटलं जातं काउंटर आयन. आता हा स्क्वेअर ब्रॅकेट आहे, हा स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर काय प्रेझेंट आहे, K4 प्रेझेंट आहे. याचा अर्थ के काय झाला, के प्लस आपला काय झाला, काउंटर आयन झाला. ओके, त्यानंतर लिगॅंड बघायचे आहेत. लिगॅंड म्हणजे काय, जे इलेक्ट्रॉन पेअर काय करणार आहे, डोनेट करणार आहेत. म्हणजे इलेक्ट्रॉन पेअर म्हणजे काय, बॉन्ड फॉर्मेशन कोणाबरोबर करणार आहेत, ते सेंट्रल मेटल ॲटम बरोबर करणार आहेत. म्हणजे हा जो CN आहे तो काय करेल, ते इलेक्ट्रॉन डोनेट करून काय करेल, Fe आणि CN मध्ये काय होणार आहे, बॉन्ड तयार होईल. त्याला आपण कोऑर्डिनेट बॉन्ड म्हणतो आपण. तर कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करेल, जो तयार करणारा आहे तो कोण झाला, तर CN कोण झाला, तर लिगॅंड झाला. मग लिगॅंड काय करतात, की सेंट्रल मेटल ॲटम बरोबर काय तयार करतात, बॉन्ड तयार करतात. त्या बॉन्डलाच नाव काय दिलं जातं, कोऑर्डिनेट बॉन्ड. आणि मग हे जे लिगॅंड आहेत कोण मिळालं, याच्यामध्ये आपल्याला CN6 मिळाला. त्यानंतर बघायचं कोऑर्डिनेशन स्पियर. आता मग काय सांगितलं तुम्हाला, कोऑर्डिनेशन स्पियर म्हणजे काय, कोऑर्डिनेशन स्पियर जे कॉम्प्लेक्सच्या आतमध्ये जे मटेरियल प्रेझेंट आहे, कॉम्प्लेक्सच्या आतमध्ये जे मटेरियल प्रेझेंट आहे त्याला काय म्हटलं जातं, कोऑर्डिनेशन स्पियर म्हटलं जातं. काय, कोऑर्डिनेशन स्पियर म्हणजे काय मिळालं बघा, हा कॉम्प्लेक्स आहे, हा कॉम्प्लेक्सच्या आत जे मटेरियल प्रेझेंट आहे FeCN6 तो काय झाला, आपल्याला कोऑर्डिनेशन स्पियर झाला. आणि कॉम्प्लेक्स आयन तोच आहे FeCN6, फक्त त्याच्यावर काय प्रेझेंट आहे, तर चार्ज प्रेझेंट. काय प्रेझेंट आहे, आपल्याला चार्ज प्रेझेंट आहे. आता चार्ज कसा कॅल्क्युलेट करायचा, तर आपण बघून घेऊ, ह्याच्यामध्येच बघून घेऊ किंवा पुढे जाऊन आपल्याला ते पाहायचंच आहे. पण एकदम हे आधी सॉल्व्ह करू, मग आपल्याला समजेल. K4FeCN आणि काय आहे, 6 आहे. ओके, आता हा K4 जो आलेला आहे, काउंटर आयन आलेला आहे, त्याचा चार्ज काय आहे, तर K4 आहे, म्हणजे 4 पॉझिटिव्ह आहे. मग तो कशासाठी आला, तर जर हा काउंटर आयन काय पॉझिटिव्ह आहे, याचा अर्थ ह्या कॉम्प्लेक्सवर काय असणार आहे, निगेटिव्ह चार्ज असणार आहे. काय चार्ज असणार आहे, निगेटिव्ह. आणि किती 4 आहेत, K4 आहे. K4 असल्यामुळं म्हणजे एकावर चार्ज किती आहे, +1 चार्ज आहे. एकावर चार्ज किती आहे, +1. म्हणजेच काय होणार आहे, 4 इंटू काय होणार आहे, +1. म्हणजे टोटल चार्ज किती मिळाला आपल्याला, +4. मग याचाच अर्थ या कॉम्प्लेक्सवर जो चार्ज आहे तो किती चार्ज आहे, तो आहे -4 आहे. तो काय, -4. त्या कॉम्प्लेक्सला स्टॅबिलाइज करण्यासाठी मग आपण कशाची मदत घेतली, पोटॅशियमची मदत घेतली. आणि किती पोटॅशियम लागले आपल्याला, 4 पोटॅशियम लागले. म्हणून त्याच्यावर जो चार्ज आहे तो किती असणार आहे, 4- असेल. तो स्टॅबिलाइज करण्यासाठी आपण कशाची मदत घेतली, काउंटर आयन जो पॉझिटिव्ह आहे. लक्षात घ्या, पुढे जाऊन आपल्याला कॅटोनिक आणि आयनिक बघायचं आहे. एखाद्यावर चार्ज जर पॉझिटिव्ह असेल तर याचा अर्थ तिथे जो एखाद्याचा काउंटर आयन पॉझिटिव्ह असेल, याचा अर्थ त्या कॉम्प्लेक्सवर चार्ज काय असणार आहे, निगेटिव्ह असेल. एखाद्याचा काउंटर आयन जर निगेटिव्ह असेल, म्हणजे Cl असेल किंवा SO4 असेल, याचा अर्थ Cl म्हणजे काय, Cl-1, SO4 म्हणजे काय, -2. मग जर आपल्याला निगेटिव्ह असेल त्या ठिकाणी काउंटर आयन, तर याचा अर्थ लक्षात ठेवायचं, त्या कॉम्प्लेक्सवर चार्ज काय, पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह काउंटर आयन वापरला जातो, आणि निगेटिव्ह चार्ज असेल तर पॉझिटिव्ह काउंटर आयन वापरला जातो. एवढं लक्षात आपल्याला याच्यामध्ये ठेवायचं आहे. चला नेक्स्ट कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ.
तर आता याच्यामध्ये जे लिगॅन बघितले, लिगॅनचं काम काय आहे, तर सेंट्रल मेटल ॲटम्सला इलेक्ट्रॉन काय करायचे, डोनेट करायचे आणि त्यांच्या दोघांमध्ये काय तयार करायचा, बॉन्ड तयार करायचा. ह्या पद्धतीनं हा काय आहे, लिगॅन्ड आहे. त्यानं काय केलं, इलेक्ट्रॉन पेअर डोनेट केले, ह्या दोघांमध्ये काय तयार झाला, बॉन्ड तयार झाला आणि ह्या बॉन्डला आपण नाव काय दिलं, कोऑर्डिनेट बॉन्ड दिलं. काय दिलं नाव, कोऑर्डिनेट बॉन्ड. आता म्हणजे जी डोनर आहे हा CN काय झाला, तर हा डोनर ॲटम झाला. काय झाला, हा डोनर ॲटम झाला. आता ह्या केसमध्ये ही जे लिगॅन्ड आहेत, लिगॅन्डचे खूप सारे टाईप्स आहेत, ते टाईप्स आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. सो पहिला बघा, लिगॅन्ड काय करतो, आता जे मगाशी बघितलं, तर स्पेसिस सराउंडिंग द सेंट्रल मेटल ॲटम्स ऑर आयन्स. म्हणजे हे जे सेंट्रल मेटल ॲटम्स आहे, यम आहे समजा सेंट्रल मेटल, इथं आला CN. आता बघितलं CN6 होता ना, तर अशा पद्धतीचं काय होणार आहे, मॉलिक्यूल तयार होईल CN6. कसं तयार होणार आहे, तर ह्या पद्धतीचं मॉलिक्यूल तयार होईल. CN 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 CN, इथं CN आणि काय आला, CN. म्हणजे ह्या मेटलच्या सराउंडिंगमध्ये जे प्रेझेंट आहे, ओके, ते सगळे काय झाले, लिगॅन्ड झाले. काय झाले, ते लिगॅन्ड स्पेसिस. पण तो काय करतो, इलेक्ट्रॉन पेअर ट्रान्सफर करतो. काय करतो, मेटल बरोबर बॉन्ड फॉर्मेशन करतो. काय करतो, हा मेटल बरोबर. म्हणजे हे जर स्ट्रक्चर बघितलं आपण, हे जे स्ट्रक्चर ते कसं दिसते आपल्याला, ऑक्टाहायड्रल. काय दिसते, ऑक्टाहायड्रल. आणि ह्याच्यामध्ये जर आपण कोऑर्डिनेशन नंबर बघितला, कोऑर्डिनेशन नंबर तर किती आहेत बघा, तर 6 काय डोनर ॲटम्स प्रेझेंट आहेत, 6 डोनर ॲटम. याचा अर्थ याच्यामध्ये कोऑर्डिनेशन नंबर किती झाला, तर 6 कोऑर्डिनेशन नंबर झाला. ओके, आपल्याला अजून ते बघायचंच आहे, ते म्हणजे ते डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला पुढे आहे. आता आपल्याला फक्त काय बघायचं आहे, लिगॅन्ड बघायचं आणि लिगॅन्डचे टाईप्स बघायचे आहेत. लिगॅन्ड सांगितलं काय, तर स्पेसिस सराउंडिंग द काय, तर सेंट्रल मेटल ॲटम्स किंवा आयन्स. मेटल ॲटमच्या सराउंडिंगमध्ये जे प्रेझेंट असतील, जे स्पेसिस प्रेझेंट असतील, ते काय झाले, लिगॅन्ड झाले. आणि लिगॅन्ड काय करणार आहे, सेंट्रल मेटल ॲटम बरोबर काय करणार, बॉन्ड फॉर्मेशन करणार. सेंट्रल मेटल ॲटम बरोबर बॉन्ड फॉर्मेशन करणार. आता त्याच्यामध्ये जर बघितलं, तर पहिला जो दिलेला आहे त्याला काय म्हणलं, मोनोडेंटेड लिगॅन्ड. काय म्हणलं त्याला, मोनोडेंटेड लिगॅन्ड. हा मोनोडेंटेड लिगॅन्ड जो आहे, याचा अर्थ त्याच्यामध्ये सिंगल डोनर ॲटम प्रेझेंट आहे. म्हणजे जो Cl असेल, तो Cl किंवा त्या CN किती बॉन्ड तयार करणार, एकच बॉन्ड तयार करणार, सिंगल ॲटम तयार करणार, सिंगल डोनर ॲटम प्रेझेंट आहे, एकच बॉन्ड फॉर्मेशन करेल. म्हणजे याची कपॅसिटी किती इलेक्ट्रॉन डोनेटची आहेत, म्हणजे बॉन्ड फॉर्मेशनची तर एकच आहे तरी, आणि तो करणार पण किती, एकच. म्हणजे Cl आहे, OH आहे किंवा CN आहे, CNचं आपण एक्झाम्पल बघितलंच आहेत. हे सगळे काय झाले, मोनोडेंटेड झाले. काय झाले, हे मोनोडेंटेड. त्यानंतर दुसरं बघून घ्या, त्याला म्हटलं जातं बायडेंटेड. काय म्हटलं त्याला, बायडेंटेड. बायडेंटेड याचा अर्थ त्याच्याकडे 2 डोनर ॲटम प्रेझेंट आहेत, 2 डोनर ॲटम्स प्रेझेंट. आता C2O4 ऑक्झलेट आहे, C2O4 कुठे मिळाला, आपल्या ह्या ठिकाणी बघा, C2O4. याचा अर्थ हा ऑक्सिजन देखील काय करणार, बॉन्ड तयार करणार आणि हा ऑक्सिजनचा निगेटिव्ह चार्ज पण बॉन्ड तयार करणार. हा समजा एक मेटल ॲटम प्रेझेंट आहे. तर याला काय म्हणलं जातं, बायडेंटेड लिगॅन्ड म्हणलं जातं. काय म्हणलं त्याला, बायडेंटेड लिगॅन्ड. काय एक्झाम्पल आहे, C2O4 आहे. काय नाव आहे त्याचं, C2O4. ओके, त्यानंतर काय, इथिलीन डाय अमाइन. फक्त काय, इथिलीन डाय अमाइन. हे एक्झाम्पल आहे बघा. हा नायट्रोजन आहे, हे जे लोन पेअर आहेत, हाही बॉन्ड तयार करेल आणि हाही काय करेल, बॉन्ड तयार करेल. म्हणजे डोनर बायडेंटेड लिगॅन्डचं एक्झाम्पल काय, EN म्हणजे इथिलीन डायअमाइन. आणि काय, C2O4. का बघितलं आपण, C2O4. चला आता पुढचं बघून घ्या. याच्यामध्ये म्हणजे 2 समजले आपल्याला, मोनोडेंटेड आणि दुसरं काय, बायडेंटेड. मोनो म्हणजे काय, त्याच्यामध्ये सिंगल डोनर ॲटम असेल आणि तो मेटल बरोबर काय करणार, बॉन्ड तयार करणार. आणि बायडेंटेड म्हणजे काय, ज्याच्यामध्ये 2 डोनर ॲटम प्रेझेंट आहेत आणि दोघंही बॉन्ड तयार करणार, त्याला काय म्हटलं आपण, बायडेंटेड लिगॅन्ड म्हटलं. ओके, चला पुढे जाऊन बघायचं ॲम्बिडेंटेड लिगॅन्ड. तर ॲम्बिडेंटेड कसं आहे बघा, की त्याच्याकडे 2 डोनर ॲटम प्रेझेंट आहेत. काय, त्याकडे ॲटम 2 डोनर ॲटम प्रेझेंट आहेत, पण ॲट द टाइम ऑफ अ बॉन्ड फॉर्मेशन ते फक्त एकच काय करू शकतो, बॉन्ड तयार करतो. बघा, यूज एनी वन ऑफ 2 डोनर ॲटम. याचा अर्थ त्याच्याकडे 2 डोनर ॲटम प्रेझेंट आहेत. आपण जर बघितलं SCN बघितला, तर काही वेळा सल्फर पण बॉन्ड तयार करू शकतो आणि नायट्रोजन पण करू शकतो, सल्फर पण आणि नायट्रोजन पण. पण ॲट द टाइम ऑफ फॉर्मेशन ऑफ अ कोऑर्डिनेट बॉन्ड ओनली 1 डोनर ॲटम काय करतो, फॉर्मेशन बॉन्ड तयार करतो. याचाच अर्थ की ह्याच्याकडे आहेत 2 ॲटम, ह्याच्याकडे 2 डोनर ॲटम आहेत, पण बॉन्ड तयार करताना दोन्ही पार्टिसिपेशन करत नाही, त्यापैकी एकच कोणीतरी पार्टिसिपेशन करतो. म्हणजे हे एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. एक तर हा सल्फर काय करेल, मेटल बरोबर बॉन्ड तयार करेल, किंवा हा नायट्रोजन काय करेल, मेटल बरोबर बॉन्ड करेल. सल्फर करेल किंवा काय करेल, नायट्रोजन करेल. त्याला काय म्हटलं जातं, ॲम्बिडेंटेड लिगॅन्ड. काय म्हणलं त्याला, ॲम्बिडेंटेड लिगॅन्ड. त्यानंतर पॉलिडेंटेड लिगॅन्ड. पॉलिडेंटेड म्हणजे काय, की 2 किंवा 2 पेक्षा जास्त
डोनर ॲटम त्याच्यामध्ये प्रेझेंट असतील, 2 किंवा 2पेक्षा जास्त डोनर ॲटम प्रेझेंट असतील आणि ते बॉन्ड फॉर्मेशनमध्ये पार्टिसिपेशन करत असतील तर त्याला काय म्हटलं जातं, पॉलीडेंटेड लिगॅंड. त्याच्यामध्ये पहिला दिलेला आहे बघा, हा हेक्साडेंटेड इथिलीन डायअमाइन टेट्रा ॲसिटिक ॲसिड, EDTA म्हणजे काय, इथिलीन डायअमाइन टेट्रा ॲसिटिक ॲसिड. ह्याच्यामध्ये किती प्रेझेंट आहेत, 6 डोनर ॲटम प्रेझेंट आहेत. आपल्याला पॉलीडेंटेडचं एक्झाम्पल जर विचारलं तर ते काय आहे, EDTA. ते काय, EDTA तो किती ॲटम्स करतो, 6 डोनर ॲटम त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे. ओके, म्हणजे ज्याच्यामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त, 2 किंवा 2पेक्षा जास्त डोनर ॲटम प्रेझेंट असतील, 2 किंवा 2पेक्षा जास्त डोनर ॲटम प्रेझेंट असतील आणि ते बॉन्ड फॉर्मेशनमध्ये भाग घेत असतील, मेटल बरोबर बॉन्ड तयार करत असतील, कोव्हॅलंट बॉन्ड, तर ते सर्व काय होणार आहेत, पॉलीडेंटेड लिगॅंड आहेत. एक्झाम्पल आपल्याला काय दिलेलं आहे, हेक्साडेंटेडचं EDTA 4- आहे आणि हे त्याचं काय एक्झाम्पल आहे. चला नेक्स्ट कन्सेप्ट बघू. आता आपल्याला सम बेसिक टर्म इन द कोऑर्डिनेशन केमिस्ट्री बघायचे आहेत. म्हणजे जसं मग अशी कॉम्प्लेक्स बघितला त्या कॉम्प्लेक्सनुसार आपल्याला काय करायचे आहेत. म्हणजे मग अशी आपण बघितलं काउंटर आयन कोणाला म्हणायचं, कॉम्प्लेक्स आयन कशाला म्हणायचं, कोऑर्डिनेशन स्पियर म्हणजे काय, तर तेच टर्म ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त बघायचे थोडेशा. तर पहिल्यांदा काय दिलेलं आहे, चार्ज नंबर आहे. तिथं काय दिलं आहे, चार्ज चेंज झाले, हे चार्ज नंबर आहे. चार्ज नंबर, द नेट चार्ज रिसाइडिंग ऑन द कॉम्प्लेक्स. आता मग अशी कॉम्प्लेक्स बघितला होता FeCN6 किंवा आता ह्या ठिकाणी दिलेला आहे बघा FeCN6 आणि ह्याच्यावर ह्या कॉम्प्लेक्सवर जो चार्ज दिलेला आहे स्क्वेअर ब्रॅकेटवर किती दिलेला आहे, 3- याचा अर्थ त्याचा चार्ज किती झाला, -3 झाला. काय झाला याचा चार्ज, -3 झाला. ओके, म्हणजे बघा अजून एखादं एक्झाम्पल मगाच्यासारखं जर घेतलं आपण K4 FeCN6 म्हणजे काय तयार झाला असता, FeCN6 आणि काय तयार झाला असता या कॉम्प्लेक्सच्या 4- याचा अर्थ या कॉम्प्लेक्सचा चार्ज किती झाला असता, 4- म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेटच्या वर जो चार्ज असेल, स्क्वेअर ब्रॅकेटच्या वर जो चार्ज असेल तो काय असणार आहे, चार्ज नंबर असेल, तो काय चार्ज नंबर. त्यानंतर बघा कोऑर्डिनेशन नंबर. तर कोऑर्डिनेशन नंबर बघा, कोऑर्डिनेशन नंबर. आता ह्या कोऑर्डिनेशन नंबर बघा मग अशीच बघितलं होतं तरी पण पुन्हा एकदा बघू आपण. तर नंबर ऑफ लिगॅंड डोनर ॲटम डायरेक्टली अटॅच टू द सेंट्रल मेटल ॲटम्स. नंबर ऑफ लिगॅंड डोनर ॲटम्स. आता जर बघितलं आपण FeCN6 आता FeCN6 हा आपण बघितला मगाचपासून FeCN6 याला आपण काय म्हटलं, 4- आहे. आता आपल्याला काय सांगितलं आहे, तर नंबर ऑफ लिगॅंड्स. आता लिगॅंड काय प्रेझेंट आहे, CN लिगॅंड प्रेझेंट आहे. कोण आहे तो, मोनोडेंटेड लिगॅंड आहे. काय आहे तो, मोनोडेंटेड लिगॅंड डायरेक्टली अटॅच टू द सेंट्रल मेटल ॲटम्स. ते डायरेक्टली कुणाला अटॅच झाला पाहिजे, सेंट्रल मेटल ॲटम्सला. किंवा काय सांगितले, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर इन्व्हॉल्व इन अ कोऑर्डिनेशन बॉन्ड. आता या बघा ही Fe आहे त्याच्या सराउंडिंगमध्ये किती CN आहेत, 6 CN आहेत. म्हणजे 1 2 3 4 5 आणि काय असणार या ठिकाणी वर CN 6 असेल. मग आता काय करतील हे, तर आपल्याला सांगितलं की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर, म्हणजे इलेक्ट्रॉन पेअर काय करतील, सेंट्रल मेटल ॲटमला ट्रान्सफर करतील. काय करतील, यांच्यामध्ये जो काय होणार आहे बॉन्ड फॉर्म. हे जे आता ॲरोनं बॉन्ड दाखवलेला आहे ह्या बॉन्डला काय म्हटलं, कोऑर्डिनेट बॉन्ड म्हटलं. काय म्हटलं त्याला, कोऑर्डिनेट बॉन्ड. मग आपल्याला काय सांगितलं, नंबर ऑफ लिगॅंड किती मिळाले, 1 2 3 4 5 आणि किती 6 मिळाले. याचा अर्थ याचा कोऑर्डिनेशन नंबर किती मिळाला आपल्याला, तर 6 मिळाला. कोऑर्डिनेशन नंबर किती मिळाला, 6. कारण 6 लिगॅंड डायरेक्टली अटॅच कुणाला झाले, सेंट्रल मेटल ॲटम्सला. काय झाले, डायरेक्टली अटॅच सेंट्रल मेटल ॲटम्सला. किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जर विचारले, लक्षात घ्या असाही क्वेश्चन विचारतील, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. लक्षात ठेवा एक बॉन्ड तयार होण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. टोटल किती बॉन्ड फॉर्मेशन झाले, 6 झाले. म्हणजे टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन्व्हॉल्व इन फॉर्मेशन ऑफ बॉन्ड, तर टोटल नंबर किती होणार आहे, टोटल 6 बॉन्ड झाले. एक बॉन्ड तयार होण्यासाठी 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. 6 2 जा किती झाले, तर 12 इलेक्ट्रॉन झाले. काय झाले, टोटल इलेक्ट्रॉन 12 इलेक्ट्रॉन झाले. नंबर ऑफ कोऑर्डिनेटेड बॉन्ड किती झाले, 6 झाले. म्हणजेच कोऑर्डिनेशन नंबर किती झाला आपला, 6 झाला. पुढे इथे एक एक्झाम्पल दिले, ते एक्झाम्पल आपण एक घेऊन बघू. काय दिलेलं आहे, CO NH3 4 आणि Cl2. बघा या ठिकाणी सॉल्व्ह करू आपण. CO NH3 किती टाइम्स आहे, 4 टाइम्स आहे. Cl किती टाइम्स आहे, 2 टाइम्स आहे. म्हणजे मी काय घेतलं बघा या ठिकाणी NH3, इथं घेतलं NH3 आणि तो वर एक Cl आणि इथं खाली एक Cl. हे सगळे काय झाले, अटॅच झाले. काय झाले, अटॅच. किती लिगॅंड अटॅच झाले, तर 6 लिगॅंड अटॅच झाले. काय झाले, 6 डायरेक्टली अटॅच कोणाबरोबर झाले, सेंट्रल मेटल ॲटम बरोबर अटॅच झाले. म्हणून त्याला काय म्हणलं आपण, कोऑर्डिनेशन नंबर. हा एक्झाम्पल दिलेला होता, ह्याचाही कोऑर्डिनेशन नंबर किती मिळाला आपल्याला, 6 मिळाला. ओके,
आता काय करायचं, पुढचं ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करायचे. काय करायचे, ऑक्सिडेशन स्टेट. आता याच्यावर खूप सारे क्वेश्चन्स मिळतील तुम्हाला, म्हणजे डायरेक्टली ऑक्सिडेशन स्टेट नाही, पण त्याच्या रिलेटेड क्वेश्चन्स असतील की जे सॉल्व करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट करावं लागेल. जसं EAN इफेक्टिव्ह ऑटोमिक नंबर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल तर तुम्हाला त्याची ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करावं लागेल, किंवा हाय स्पिन, लो स्पिन, पॅरामॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक असे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे असेल तर डायरेक्टली तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करावी लागेल. म्हणजे डायरेक्टली क्वेश्चन ऑक्सिडेशन स्टेटवर विचारणार नाहीत, पण त्याच्या रिगार्डिंग तुम्हाला क्वेश्चन येतील. मग सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, तर तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करावं लागेल, किंवा तुम्हाला कॅटोनिक कॉम्प्लेक्स आहे, आयनॉनिक कॉम्प्लेक्स आहे, न्यूट्रल कॉम्प्लेक्स आहे, हे ओळखण्यासाठी जे कॉम्प्लेक्स दिले जातील त्यासाठी देखील तुम्हाला सुरुवातीला ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करावं लागेल. म्हणजे इम्पॉर्टंट पार्ट काय, ऑक्सिडेशन स्टेट, ते जर कॅल्क्युलेट केलं ते आतापर्यंत मी जेवढे सांगितले ते तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. चला बघून घेऊ आपण याच्यामध्ये कसं कॅल्क्युलेट करायचं आहे. इथं डायरेक्टली ऑक्सिडेशन स्टेट दिलेले आहेत, तरी पण नाही दिले नाही, कॅल्क्युलेट करायचे आपल्याला. बघा FeCN6 4- दिलेलं आहे. काय दिलेलं आहे आपल्याला, FeCN6 आणि याला काय दिलेलं आहे, 4- दिलेलं आहे. ओके, आता FeCN6 4-, एक मिनिट एक्झाम्पल फक्त बरोबर आहे का बघतो आणि मग आपण ओके. FeCN6 काय दिलेलं आहे, 4-. आता काय करायचं सांगतो तुम्हाला, दिलेला जो कॉम्प्लेक्स आहे, दिलेला कॉम्प्लेक्स, ह्या दिलेल्या कॉम्प्लेक्सवर काही जरी चार्ज असेल, आता 3 एक्झाम्पल घेऊन पुढे मी एक्सप्लेन करीनच, तरी देखील हा एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करून घेऊ. कॉम्प्लेक्सवर जो चार्ज आहे, कॉम्प्लेक्सवर जर एखादा चार्ज आला असेल तो पॉझिटिव्ह असू दे, निगेटिव्ह असू दे, किंवा चार्ज नसेल तरी देखील जो चार्ज असेल तो चार्ज इज इक्वल टूच्या पलीकडे टाकायचा. काय करायचा, इज इक्वल टूच्या पलीकडे. म्हणजे आता या ठिकाणी ह्याच्यावर चार्ज किती आहे, 4-, याचा अर्थ इज इक्वल टूच्या पलीकडे काय झालं, -4 झालं. काय झालं, -4. समजा इथं +2 असतं तर मी डायरेक्टली इज इक्वल टूच्या पलीकडे +2 लिहिलं असतं. समजा याच्यावर काहीच नसतं तर डायरेक्टली मी इज इक्वल टूच्या पलीकडे 0 लिहिलं असतं. बस इतकंच. म्हणजे आपल्याला पुढे अजून एक्झाम्पल आपण घेऊ ऑक्सिडेशन स्टेटचे. आता काय करायचं दुसरं, तर कॅल्क्युलेट करायचे Feची, म्हणून मी डायरेक्टली काय केलं, Fe लिहिलं. प्लस लिहायचं, कोणत्याही 2 एलिमेंटच्या मध्ये काय करायचं, प्लस लिहायचं. आता CN आहे, CNचा चार्ज किती असतो, तर -1. CNचा चार्ज किती आहे, -1. किती CN प्रेझेंट आहेत, 6. म्हणजे ह्याला काय होणार आहे, 6 न मल्टिप्लाय होईल. मग काय मिळालं बघा, Fe काय होणार आहे, -6 होईल. -6 प्लस -6 इज इक्वल टू काय मिळालं, -4. -6 पलीकडे गेलं, काय झालं, +6 झालं. म्हणजे काय होणार आहे, Fe इज इक्वल टू -4 + 6. मग 6 - 4 म्हणून Feची ऑक्सिडेशन स्टेट किती मिळाली आपल्याला, +2 मिळाली. किती मिळाली, +2 आले का या ठिकाणी ऑक्सिडेशन स्टेट +2. तर अशा पद्धतीने तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करता आली पाहिजे. आता हे सगळ्या स्टेप वाईज दिलेलं आहे, म्हणजे इनिशियल स्टेजला तुम्ही ते कॅल्क्युलेट करू शकता इनिशियल स्टेजला, पण पुढं जाऊन आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व करत असताना असं सॉल्व करत बसायचं नाही, डायरेक्टली तुम्हाला सॉल्व करता आलं पाहिजे. डायरेक्टली इन द सेन्स बघा इथं काय दिलेलं आहे आपल्याला, इज इक्वल टू काय आहे, +4 -4 डायरेक्ट पुढे जाईल, कारण काय चार्ज काय आहे, -4 आहे. मग आता -4 पलीकडे आहे, आपल्याला काय मिळालं, CN चार्ज काय -1. मनातल्या मनातच आपल्याला कॅल्क्युलेशन करता आले पाहिजेत, तोंडी कॅल्क्युलेशन. -1 × 6 -6 -6 पलीकडे गेलं, काय झालं, +6 +6 -4 किती मिळालं, +2. असं डायरेक्टली कॅल्क्युलेशन तुम्हाला करता आलं पाहिजे, कारण हे जर करत बसला तर वेळ जाईल. म्हणजे आपल्याला जर जमणार तोंडी कॅल्क्युलेशन करता तर मग त्यावेळी मात्र तुम्ही हे फॉलो करा. पण आपल्याला ऑक्सिडेशन स्टेटच्या रिगार्डिंग क्वेश्चन्स खूप सारे भेटतील आपल्याला. मग दरवेळी ऑक्सिडेशन स्टेट अशीच कॅल्क्युलेट करत बसला तर आपला टाईम होणार आहे कमी होत जाईल, आणि त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, तर हे अशा पद्धतीनं तोंडी आपल्याला काय करता आलं पाहिजेत, ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करता आले पाहिजे. चला पुढे आता बघा, डबल सॉल्ट आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंड. आता कॉम्बिनेशन ऑफ 2 or more स्टेबल कंपाऊंड इन अ स्टॅच्यूमेट्रिक रेशो, 2 किंवा 2 पेक्षा जास्त कंपाऊंड, स्टेबल कंपाऊंड हे एकत्र आणले. कोणत्या रेशोनं, तर स्टॅच्यूमेट्रिक रेशोनं आणले. म्हणजे 1:1, 1:2, 1:3 स्टॅच्यूमेट्रिक रेशोनं काय केले, एकत्र आणलेले. मग त्याच्यामध्ये आपल्याला 2 टाईप पाडलेत, म्हणजे कोणकोणते आहेत, एक डबल सॉल्ट आहे आणि दुसरा काय, कोऑर्डिनेशन कंपाऊंड. आता डबल सॉल्ट, जो डबल सॉल्ट आहे जर आपण तो पाण्यामध्ये ॲड केला, डबल सॉल्ट डिसोसिएटेड इन वॉटर, जर पाण्यामध्ये टाकला, डिसोसिएशन वॉटर कम्प्लिटली, म्हणजे समजा एखादा सॉल्ट घेतला, डबल सॉल्ट पाण्यामध्ये टाकला तर 100% तो काय होतो, डिसोसिएशन होतो. कशामध्ये, इंटू सिंगल आयन्समध्ये. आता बघा
सिंपल आयन्स, सिंगल आयन्स. ओके, आता मोअर सॉल्ट दिलेलं आहे, फॉर्म्युला लक्षात आला पाहिजे. ही क्वेश्चन तुम्हाला विचारतील. फॉर्म्युला ऑफ मोअर सॉल्ट ApSO4 NH4 2SO4 NH4 ट्वाइस SO4 6H2O आणि कॅल्विन विचारलं जर KCl MgCl2 आणि 6H2O. आता हा जर पाण्यात टाकला तर KCl बाहेर पडणार, MgCl बाहेर पडणार, MgCl2, मग Kचं K+, असे सेपरेट होईल. म्हणजे सिंपल आयन्समध्ये त्याचे कन्वर्जन. मग Kचं परत K+ होणार, Cl- होणार, Mg2+ होणार, Cl- होणार. म्हणजे सिंपल आयन्समध्ये काय होतील, त्याचं डिसोसिएशन होणार कम्प्लिटली. त्याला काय म्हणलं, डबल सॉल्ट. हे 2 एक्झाम्पल खूप इम्पॉर्टंट आहेत, लक्षात ठेवा. कारण हे तुम्हाला मोअर सॉल्टचा फॉर्म्युला विचारतील किंवा कॅल्विनचे एक्झाम्पल फॉर्म्युला विचारतील, त्यावेळी ते लक्षात आलं पाहिजे. कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये काय, तर कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स डिसोसिएशन इन वॉटर होते विथ ॲटलिस्ट वन कॉम्प्लेक्स आयन, एका कॉम्प्लेक्स आयन. ह्या ठिकाणी कसं झालंय, सिंपल आयनमध्ये त्याचं डिसोसिएशन झालं, पण ह्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स आयन जसं आपण बघितलं FeCN6, म्हणजे हा जर टाकला तर पाण्यामध्ये काय होणार आहे, असं मिळणार आपल्याला FeCN6 4- आणि इकडे आपल्याला काय मिळणार आहे K+. हे त्याचं डिसोसिएशन होणार. काय होणार, हे डिसोसिएशन होणार. ह्याच्यामध्ये कसं K+Cl- हे सेपरेट होणार आहे. पण जे कोऑर्डिनेशन कंपाऊंड आपण पाण्यामध्ये टाकलं, डिसोसिएशन झालं, तर मात्र काय होणार आहे, कमीत कमी ॲटलिस्ट वन कॉम्प्लेक्स डिसोसिएशन इन वॉटर विथ ॲटलिस्ट वन कॉम्प्लेक्स आहे त्याच्यामध्ये. काय, एक मिनिट. ओके, मग आपल्याला याच्यामध्ये एक्झाम्पल दिले पोटॅशियम फेरोसायनाइड. हे खूप वेळा एक्झाम्पल येईल, कारण हे जास्तीत जास्त वेळा एक्झाम्पल आपल्याला वापरलेलं आहे. आपल्या सिलेबसला जर बघितलं बुकमध्ये, तर तेही खूप वेळा हा क्वेश्चन्स इन द सेन्स हा कॉम्प्लेक्स वापरलेला आहे, K4 ApCN6. ओके, चला नेक्स्ट कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ. बघा आता याच्यामध्ये काय वर्नर थेरी दिलेली आहे हे ओळखण्यासाठी. कॉम्प्लेक्समध्ये जे मटेरियल आहे, जे हे कॉम्प्लेक्स आहे, म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट आपण म्हटलं मगाशी, तर त्याला काय म्हणायचं, त्याला म्हणायचं सेकंडरी व्हॅलेन्सी. काय म्हणायचं त्याला, सेकंडरी. जो पहिल्यांदा येणार आहे त्याला डायरेक्टली काय म्हणायचं, सेकंडरी. पहिल्यांदा इन सेन्स कॉम्प्लेक्समध्ये जो आहे त्याला म्हणायचं सेकंडरी व्हॅलेन्सी, किंवा त्यालाच आपण नाव काय दिलं होतं, कोऑर्डिनेशन स्पियर. काय म्हणलं त्याला, कोऑर्डिनेशन स्पियर. आणि कॉम्प्लेक्सच्या बाहेर जो आहे त्याला काय म्हणायचं, प्रायमरी व्हॅलेन्सी, किंवा त्याला काय म्हणायचं, आयोनायझेशन स्पियर. जो आयोनायझेशन स्पियरमध्ये आहे त्याचं आयोनायझेशन होतं, त्याचे रिएक्शन्स होते, बाहेर पडू शकतो. Cl ह्याच्यातला Cl बाहेर जाऊ शकतो, दुसरा एखादा एलिमेंट त्याच्यामध्ये ॲड होऊ शकतो. तर लक्षात ठेवायचं आहे, हे क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल. सेकंडरी व्हॅलेन्सी त्यालाच काय म्हटलं, कोऑर्डिनेशन स्पियर, किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पार्टिसिपेटेड इन सेकंडरी व्हॅलेन्सी, असेही क्वेश्चन विचारला जातो. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पार्टिसिपेटेड इन इन सेकंडरी व्हॅलेन्सी. तर आपलं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती आहेत, 6 कोऑर्डिनेशन बॉन्ड आहेत, म्हणजे टोटल इलेक्ट्रॉन किती झाले, 12 इलेक्ट्रॉन झाले. कोऑर्डिनेशन नंबर विचारतील तुम्हाला किती असणार आहेत, तर 6 कोऑर्डिनेशन नंबर असेल. ही जी दिलेली आहे ती काय आहे, प्रायमरी व्हॅलेन्सी आहे, त्याला आपण काय म्हटलं, आयोनायझेशन स्पियर म्हटलं. चला नेक्स्ट बघून घ्या. आता ते मगाशी सांगितलं तेच या ठिकाणी आपल्याला बघायला भेटेल. बघा, कंपाऊंडचं नाव आहे COCl3 6NH3. ओके, ह्याची रिएक्शन केली कशाबरोबर, आपल्याला AgNO3 बरोबर. मग ह्याच्यामधला असणारा जो Cl आहे त्याचं काय होतं, प्रिसिपिटेशन होतं. ओके, मग काय होणार, किती मॉलिक्युल काय होते, प्रिसिपिटेशन होतील, एक मिनिट. बघून घ्या. आता याच्यामध्ये काय, नंबर ऑफ Cl आयन प्रिसिपिटेड बाय द AgNO3. कंपोजिशन काय दिले आपल्याला, COCl3 6NH3, म्हणजे 6 मोल्स आहेत. इथे जरा चेक करत चला. आता काय झालं, इथे 6 मोल NH3 आहे, 5 4 आहे, 3 आहे. ओके,
आता याच्यामध्ये बघा की काय झालं, किती मोल AgNO3 आहे तर 3 मोल लागले. म्हणजे आपल्याला काय होणार आहे 3Cl म्हणजे Cl3 झालं. किती लागले 2 लागले. कुठं आले बघा आपल्याला 2 आले. किती आहेत 1 आहे. याचा अर्थ काय कॉम्प्लेक्सच्या बाहेर हे सगळे जे आहेत त्याला आपण काय म्हणलं की प्रायमरी व्हॅलेन्सी म्हटलं. काय म्हणलं त्याला प्रायमरी व्हॅलेन्सी. म्हणजे 1 मोल असेल तर 1 मोल Cl काय होणार प्रिसिपिटेशन होईल. आता याचा क्वेश्चन काय, मग हे तयार झालं प्रिसिपिटेशन झालं, तयार काय झाला AgCl झाला. किती मोल AgCl झाले तर 3 मोल AgCl झाले. 3 मोल जर AgCl तयार होत असेल एखाद्या कॉम्प्लेक्सचं AgNO3 बरोबर रिएक्शन तर किती मोल Cl लागणार तर 3 मोल Cl लागणार. तर अशा पद्धतीचे क्वेश्चन्स किती आहे नंबर ऑफ Cl तर हा क्वेश्चन्स होता आत्ता विचारलेला. तर अशा पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. नंबर ऑफ म्हणजे आपल्याला माहिती आहे की AgNO3 ची रिएक्शन AgNO3 ची रिएक्शन जर Cl बरोबर झाली तर आपल्याला तयार काय होणार आहे तर तो होतो AgCl तयार होतो. काय तयार होतं AgCl. मग आता आपल्याला एक AgCl तयार करण्यासाठी एक Cl मॉलिक्यूल पाहिजे. मग असे जर आपल्याला 3 AgCl मॉलिक्यूल तयार करायचे असेल तर आपल्याला किती मोल लागतील आपल्याला तर 3 मोल्स काय लागणार आपल्याला Cl लागेल. तर अशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. ओके, नेक्स्ट बघून घेऊ आपण. ऑन द बेसिस ऑफ टाइप्स ऑफ कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. तर ऑन द बेसिस ऑफ लिगॅन्ड लिगॅन्डच्या बेसिसवर आपल्याला 2 टाईप पडतात. एक आहे होमोलेप्टिक, दुसरा आहे हेटेरोलेप्टिक. खूप सिंपल आहे. होमो म्हणजे ओन्ली वन टाईप ऑफ लिगॅन्ड, एकाच टाईपचा लिगॅन्ड काय असतील डोनर ॲटम असेल डोनर ॲटम असेल किंवा तो सेंट्रोमेटर ॲटम बरोबर बॉन्ड फॉर्मेशन करत असेल त्याला लिगॅन्डच म्हणतो आपण. तर त्याला काय म्हणायचं होमोलेप्टिक. होमो म्हणजे काय, होमो म्हणजे सेम. होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स मेटल ॲटम्स or ions is attached to only one kind of donor atom or group. ओके, मग या ठिकाणी काय दिले आपल्याला NH3 दिलेलं आहे, एकाच टाईपचं प्रेझेंट आहे. ओके, मग याला काय म्हणायचं होमोलेप्टिक. किंवा मग अशी आपल्याला FeCN दिला असेल FeCN, तर FeCN काय झाला एकाच टाईपचा FeCN6 आहे. ओके, इथं काय होणार आहे 4 मायनस. म्हणजे काय झालं एकाच टाईपचा ॲटम्स डोनर ॲटम्स किंवा ग्रुप प्रेझेंट असेल, सेंट्रल मेटल ॲटम बरोबर काय करत असेल बॉन्ड फॉर्मेशन करत असेल, सेम असेल एकच असेल, सेम इन द सेन्स एकच असेल तर त्याला आपण काय म्हणलं होमोलेप्टिक म्हणलं. लिगॅन्ड काय 2 किंवा 2 पेक्षा जास्त आहेत. काय मेटल ॲटम्स और आयन्स इज अटॅच मोर दॅन वन काइंड ऑफ डोनर ॲटम, एकापेक्षा जास्त डोनर ॲटम प्रेझेंट असतील तर त्याला काय म्हणलं जातं हेटेरोलेप्टिक. आता या ठिकाणी 2 डोनर ॲटम आले बघा, एक आला NH3 आणि दुसरा काय आला Cl, म्हणजे 2 वेगवेगळ्या टाईपचे लिगॅन्ड असतील तर त्याला म्हणायचं हेटेरोलेप्टिक. आणि एकच असेल तर त्याला काय म्हणायचं होमोलेप्टिक. ऑन द बेसिस ऑफ काय बघितलं आपण लिगॅन्ड बघितलं. ऑन द बेसिस ऑफ चार्ज ऑन द कॉम्प्लेक्स आयन, बघा हे खूप इम्पॉर्टंट आहे. मगाशी मी सांगितलं तुम्हाला ते 3 कॉम्प्लेक्स मिळाले आपल्याला बघा. एक कॅटॉनिक कॉम्प्लेक्स आहे, आयोनिक कॉम्प्लेक्स आहे आणि काय न्यूट्रल कॉम्प्लेक्स आहे. कॅटॉनिक याचा अर्थ कॉम्प्लेक्सवर पॉझिटिव्ह चार्ज, आयोनिक याचा अर्थ कॉम्प्लेक्सवर निगेटिव्ह चार्ज, न्यूट्रल याचा अर्थ कॉम्प्लेक्सवर कोणताही चार्ज नाही. ओके, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. कोऑर्डिनेशन कंपाऊंड हॅव्हिंग द पॉझिटिव्हली चार्ज कोऑर्डिनेशन स्पिअर, पॉझिटिव्हली चार्ज आहे बघा. हा जो कोऑर्डिनेशन स्पिअर आहे याच्यावर काय मिळालं आपल्याला, याच्यावर बघा हा जो स्पिअर आहे याच्यावर काय मिळालं आपल्याला पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे ह्याला काय म्हणलं कॅटॉनिक कॉम्प्लेक्स म्हणलं. आता ह्याच्यावर काय बघा आयोनिक कॉम्प्लेक्स, त्याच्यावर काय पाहिजे निगेटिव्हली चार्ज पाहिजे, ह्याला निगेटिव्ह चार्ज काय झाला आयोनिक कॉम्प्लेक्स झाला. आणि हे काय न्यूट्रल म्हणजे याच्यावर कोणताही चार्ज नाही, कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स विच डज नॉट पजेस एनी चार्ज, म्हणजे कुठलाही चार्ज त्याच्यावर नसला पाहिजे तर त्याला काय म्हणलं आपण न्यूट्रल कॉम्प्लेक्स म्हणलं. समजलं. कॅटॉनिक म्हणजे काय कॉम्प्लेक्सवर कोऑर्डिनेशन स्पिअरवर पॉझिटिव्ह चार्ज कॅटॉनिक कॉम्प्लेक्स, कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सवर निगेटिव्ह चार्ज आयोनिक कॉम्प्लेक्स, आणि कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सवर कोणताही चार्ज नाही, ना पॉझिटिव्ह ना निगेटिव्ह, त्याला काय म्हणलं आपण न्यूट्रल कॉम्प्लेक्स म्हणलं. चला नेक्स्ट. आता बघा दरवेळी असं पॉझिटिव्ह निगेटिव्ह देतील असं नाही, लक्षात घ्या. तुम्हाला काहीतरी काउंटर आहे त्याला दिलं जाईल तुम्हाला आणि ओळख काय सांगितलं जाईल हा कुठला पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. ओके, मग आता इथं हा जो कॉम्प्लेक्स आहे तुम्हाला समजा असा दिला असता K3 FeCN6 आणि ओळखा म्हणली. आता काय याच्यावर काय चार्जेस नाही, पॉझिटिव्ह पण नाही निगेटिव्ह पण नाही, मग तुम्ही न्यूट्रल म्हणणार का तर नाही. लक्षात घ्या मी मगाशी म्हणजे पहिल्यांदाच मी पहिल्याच पॉईंटमध्ये तुम्हाला हे क्लिअर केलं होतं. काय केलं होतं K3 FeCN6 ह्याला काय प्रेझेंट आहे काउंटर आयन प्रेझेंट आहे. हे काउंटर आयन कोण आहे के आहे, याचा अर्थ तो पॉझिटिव्ह आहे, के प्लस आहे. आणि किती के आहेत 3 आहेत म्हणजे टोटल किती झाले 3 पॉझिटिव्ह झाले.
काउंटर आयन कशासाठी 3 पॉझिटिव्ह का आला तर कॉम्प्लेक्सवर काय असणार आहे निगेटिव्ह चार्ज असेल. जेवढे हा पॉझिटिव्ह असेल तेवढाच या कॉम्प्लेक्सवर काय असणार आहे निगेटिव्ह चार्ज असेल. FeCN6 हा पॉझिटिव्ह आहे याचा अर्थ काय झाला निगेटिव्ह म्हणजे हा काय झाला आयनॉनिक कॉम्प्लेक्स हाच. म्हणजे याला काउंटर आयन कोण होता तर K3 होता. लक्षात घ्यायचं आहे. नाहीतर तुम्ही डायरेक्टली आन्सर दिलं तर 100% चुकणार. लक्षात ठेवा. जर काउंटर आयन त्याच्यामध्ये प्रेझेंट असेल तर काउंटर आयन जर पॉझिटिव्ह असेल तर याचा अर्थ तो जो कॉम्प्लेक्स आहे तो आयनॉनिक कॉम्प्लेक्स आहे. आणि काउंटर आयन जर निगेटिव्ह असेल तर लक्षात ठेवायचं तो कॅटॅयनिक कॉम्प्लेक्स आहे. पॉझिटिव्ह का येईल तर निगेटिव्ह चार्ज स्टॅबिलाइज करण्यासाठी येईल आणि निगेटिव्ह का येईल तर पॉझिटिव्हली चार्ज स्टॅबिलाइज करण्यासाठी येईल. हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, मग हे आयनॉनिक कॉम्प्लेक्स कॅटॅयनिक आणि न्यूट्रल बघितलं आपण. ओके, अजून ह्याच्या रिगार्डिंग काही क्वेश्चन्स आले तर आपण पुढे बघूच. बघा हे ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह तुम्हाला जे सांगितलं ते ह्या ठिकाणी आले. ओके, हे आयनॉनिक लिगॅन्ड्स आहेत सगळे. हे Br- Cl-F, I2-SO3 ओके. त्यानंतर इकडे अजून दिलेत आपल्याला हे सगळे CO3 2- ऑक्झलेट आहे, नायट्राईट ओके. ह्याच पद्धतीचे सगळे थायोसायनेट, आयसोथायोसायनेट हे सगळे काय आहेत आयोनिक लिगॅन्ड्स आहेत. काय ते आयोनिक लिगॅन्ड्स म्हणजे जेव्हा काय निगेटिव्ह चार्ज प्रेझेंट आहे. बरं, ह्याला IUPAC मध्ये काय म्हणलं जातं हे लक्षात घ्या. आता इथून पुढे आपल्याला काय करायचं आहे IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स हे आपल्याला बघायचं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे तर IUPAC नेमची गरज आहे. जे पलीकडे IUPAC नेम दिलेले आहेत ह्याची गरज आहे आपल्याला. कशाला काय म्हणायचं बघा. ब्रोमाइड असेल तर त्याला काय म्हणायचं ब्रोमो, क्लोराईड असेल तर क्लोरो, फ्लोराईड असेल तर फ्लोरो, आयोडो, सायनो, सल्फॅटो हा नायट्रेटो किंवा कार्बोनेटो हे सगळे लक्षात ठेवायचं. कार्बोनेटो किंवा ऑक्झलेटो. त्यात नायट्राईट, नायट्रो म्हणजे कशावर बॉन्ड आला पाहिजे एन बरोबर बॉन्ड असेल तर. आता हा जो आहे तो काय बघितला आपण तर हा एक तर काय होणार आहे नायट्रोजन बरोबर बॉन्ड तयार करतो नाहीतर ऑक्सिजन बरोबर बॉन्ड तयार करतो. ओके, आणि म्हणजे काय ॲम्बिडेंटेड लिगॅनमध्ये आला बघा तो. ऑक्सिजन बरोबर बॉन्ड तयार करणार किंवा नायट्रोजन दोनच आहेत आपल्यामध्ये सिलेबसला. SCN आणि दुसरा कोण आहे NO2 म्हणजे SCN एक तर S बॉन्ड तयार करेल नाहीतर नायट्रोजन तयार करेल. ह्याच्यामध्ये एक तर नायट्रोजन तयार करेल नाहीतर ONO म्हणजे ऑक्सिजन तयार करेल. हे ॲम्बिडेंटेड लिगॅन्ड्स आहेत. मग बघा हे तर दोन्ही आलेत बघा. नायट्रोजन बरोबर बॉन्ड केला तर त्याला म्हणायचं नायट्रो, ऑक्सिजन बरोबर बॉन्ड तयार केला तर म्हणायचं नायट्रेटो म्हणायचं. काय म्हणायचं नायट्रेटो. आता थायोसायनाइड बघा इथं दिलेलं होतं मी आता SCN मध्ये जर सल्फर बरोबर बॉन्ड झाला, सल्फर बरोबर म्हणजे सल्फर बॉन्ड म्हणजे सल्फरनं मेटल बरोबर बॉन्ड तयार केला तर त्याला म्हणायचं थायोसायनॅटो. आणि जर नायट्रोजननं बॉन्ड तयार केला सेंट्रल मेटल ॲटम बरोबर तर त्याला म्हणायचं आयसोथायोसायनॅटो. काय म्हणायचं त्याला आयसोथायोसायनॅटो. ओके, चला तर न्यूट्रल लिगॅंड बघा. न्यूट्रल लिगॅंड लक्षातच ठेवायचे तुम्हाला. जेव्हा न्यूट्रल लिगॅंड येतील तेव्हा लक्षात ठेवायचं की आपला जो कॉम्प्लेक्स आहे तोही किंवा ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल मेटल ॲटम्स सुद्धा विचारतील की 0 कुणाचे आहे. तर लक्षात ठेवा हे सगळं सॉल्व करायची गरज पडणार नाही. मगाशी जसं सॉल्व केलं अशा वेळी काय बघायचं कॉम्प्लेक्समध्ये सगळे जर न्यूट्रल चार्ज असतील, न्यूट्रल लिगॅंड्स असतील याचा अर्थ त्याचा जी Fe आहे Fe इन द सेन्स सॉरी मेटल आहे तर मेटलची ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे 0 असेल. पण न्यूट्रल लिगॅंड कोण आहे अमोनिया, कार्बन मोनॉक्साईड, H2 आणि EN हे सगळे काय तर न्यूट्रल लिगॅंड्स. अमोनिया त्याला काय म्हणायचं अमीन म्हणायचं. त्यानंतर CO असेल तर त्याला कार्बोनिल म्हणायचं. त्यानंतर H2 असेल तर त्याला काय म्हणलं जातं ॲक्वा म्हणलं जातं. आणि EN त्याला काय म्हणलं जातं इथिलीन डायमाइन म्हणलेच. म्हणजे आपण ज्यावेळी आपण आता पुढे बघणारच आहोत की ज्याचे नॉमेनक्लेचर आपल्याला करायचंच आहेत मग त्यावेळी आपल्याला तुम्हाला हे समजेल की कशाला काय नावं दिलं जातात. ज्यावेळी आपल्या हाताखालून जे एक 10-12 क्वेश्चन्स जातील म्हणजे नॉमेनक्लेचरच्या रिगार्डिंग तर ते आपल्याला डायरेक्टली लक्षात येईल की कशाला काय म्हणलं जातं. ओके, चला हेच आता हे काय मेटल मगाशी बघितलं आपण ते जर सेंट्रल मेटल ॲटम्स ॲल्युमिनियम असेल तर त्याला ॲल्युमिनेट ATE सगळ्याला जोडायचं. बघा काय जोडलं आपण इथं ATE. इथं काय ए सगळीकडे काय जोडायचं आपल्याला जे मेटल असतील मेटल तर त्याला काय जोडायचं आपल्याला जर काय IUPAC नेम ऑफ मेटल इन आयोनिक कुठल्या कॉम्प्लेक्स पाहिजे तर आयोनिक कॉम्प्लेक्स पाहिजे. आणि जर आयोनिक कॉम्प्लेक्स असेल मेटलला फक्त काय जोडायचं ATE. ॲल्युमिनियम आहे ॲल्युमिनियमला काय जोडलं आपण UM काढला त्याला काय जोडलं 8 म्हणजे ॲल्युमिनेट, कोबाल्टेट
त्यानंतर ॲरोएट, त्यानंतर मॅग्नेटेट, प्लॅटिमिनेट किंवा क्रोमेट, क्युप्रेट, फेरेट, निकेलेट आणि जिंकेट. तर अशा पद्धतीनं फक्त ATE जोडायचं. जर कॉम्प्लेक्स आयोनिक असेल तर, अनायोनिक असेल तर आपल्याला काय करायचं आहे, तर त्याला ATE आपल्याला काय करायचं आहे, अटॅच करायचं आहे. हां, आता मी एक दोन प्रत्येक मधले तुम्हाला एक दोन तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगेन कसे सॉल्व्ह करायचे आणि मग आपण बाकीचे तुम्ही करू शकता. पहिला जो लिगॅंड दिलेला आहे तो काय दिलेला आहे, न्यूट्रल लिगॅंड दिलेला आहे. काय दिलेलं आहे आपल्याला, न्यूट्रल लिगॅंड नाही, न्यूट्रल कॉम्प्लेक्स दिलेला आहे. आपण वन बाय वन सगळं सॉल्व्ह करू आणि मग तुम्हाला समजेल काय दिलेलं आहे. आपण हा घेऊ. ओके, हा घेतला. काय घेतला याच्यामध्ये बघा, की सगळं ॲज इट इज घेऊ आपण. काय दिलेलं आहे, CO, त्यानंतर काय दिलेलं आहे, NO2 थ्राईस, त्यानंतर काय दिलेलं आहे, NH3 आणि काय दिलेलं आहे, थ्राईस. ओके, हा कॉम्प्लेक्स काय झाला, करग. ओके, ह्याच्यावर काय चार्ज नाही बघा, ह्याच्यावर कोणता चार्ज नाही आणि ह्याला कोणताही काउंटर आयन नाही. हे लक्षात घ्या. चार्ज पण नसला पाहिजे आणि काउंटर आयन पण नसला पाहिजे, तर तो न्यूट्रल लिगॅंड झाला किंवा न्यूट्रल कॉम्प्लेक्स झाला. आता काय काय प्रेझेंट आहे बघा, की ह्याच्यामध्ये अमोनिया प्रेझेंट आहे आणि काय प्रेझेंट आहे, नायट्रो ग्रुप प्रेझेंट आहे. अमोनिया पण प्रेझेंट आहे आणि काय ग्रुप प्रेझेंट आहे, नायट्रो. NO2 आहे तर त्याला म्हणायचं नायट्रो. बघा इथं NO2 असेल तर त्याला काय म्हणलं आपण, नायट्रो म्हणलं. आणि ONO असतो तर आपण नायट्रिटो म्हणलं असतं. काय म्हणलं असतं त्याला, ONO असतो तो नायट्रिटो म्हणलं असतं. आता अमोनिया आहे त्याला अमीन म्हणलं, मग असे आपण बघितले अमीन म्हणले. आता काय काय करायचं बघा, हे एकदा आपल्याला समजलं कशाला काय म्हणायचं. याचा अर्थ अमीन प्रेझेंट आहे याच्यामध्ये, लिहिलं. किती प्रेझेंट आहे, 3. 3ला काय म्हणलं आपण, ट्राय म्हणलं. ओके, नायट्रो प्रेझेंट आहे, ठीक आहे, मी नायट्रो लिहिलं. त्यानंतर किती प्रेझेंट आहे, 3, तर त्याला म्हणलं ट्राय म्हणलं. काय म्हणलं त्याला, ट्राय म्हणलं. आता जो मेटल आहे तो मेटलला काय केलं, मी नाव दिलं. कोण आहे हा, CO, तर कोबाल्ट आहे. तर मी काय लिहिलं, त्याचं कोबाल्ट लिहिलं. ओके, आता काय करायचं मला, त्याची ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करायची. काय कॅल्क्युलेट करायचे, ऑक्सिडेशन स्टेट. त्याच्या आधी मी काय करू, बरं चला, आता हे 3 पार्ट मिळाले, म्हणजे कोणकोणते एलिमेंट आहेत त्यांची नावं पहिल्यांदा मला समजली, कशाला काय म्हणायचं. आता ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करायचे. ओके, मग ऑक्सिडेशन स्टेट हा तर काय आहे, न्यूट्रल लिगॅंड आहे. आपल्याला बघितलं आपण न्यूट्रल लिगॅंड्स आहे. आता न्यूट्रल आहे, आता डायरेक्टली सॉल्व्ह करायचं. हा NO2 आहे, याच्यावर किती चार्ज असतो, -1. किती NO3 आहेत, NO2 आहेत, 3 आहेत, म्हणजे काय झाले, -3. -3 इज इक्वल टूच्या पलीकडे गेले, किती झाले, +3. म्हणजे जी ऑक्सिडेशन स्टेट किती झाली, +3 झाली. म्हणजे कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट मला मिळाली, ते किती मिळाली, +3 मिळाली. ओके, मग आता हे लिहायचं. आता हे लिहित असताना, लिगॅंड लिहित असताना जे लिगॅंड काय करायचे, सुरुवातीला लिहायचे आपल्याला. काय करायचे, सुरुवातीला कशामध्ये, न्यूट्रल कॉम्प्लेक्समध्ये. आयोनिकमध्ये पण तसंच आहे. आयोनिकमध्ये पण काय तसंच आहे, सुरुवातीला लिहायचे. आता याच्यामध्ये बघा, की हे न्यूट्रल लिगॅंडमध्ये आयन लिहायचे. पण आता हा पहिल्यांदा लिहायचा का हा पहिल्यांदा लिहायचा, तर अल्फाबेटिकली जो पहिल्यांदा येतोय तो पहिल्यांदा लिहायचा. ह्याचं काय, ए न सुरुवात आहे, इथं एन सुरुवात आहे, याचा अर्थ ए पहिल्यांदा घेतला म्हणून ह्याचं नाव काय झालं, झालं ट्राय अमीन झालं. काय झालं, ट्राय अमीन. त्यानंतर कोण आहे, ट्राय नायट्रो. ओके, त्यानंतर कोण एलिमेंट आहे, कोबाल्ट. हे सिक्वेन्सने कंटिन्युअसली लिहायचे, त्यांच्यामध्ये डिस्टन्स सोडायचं नाही. म्हणजे ट्राय अमीन लिहिलं, स्पेस सोडला, नायट्रो लिहिला, स्पेस सोडला, असं नाही, कंटिन्युअसली लिहायचं. म्हणजे बघा, ट्राय अमीन, ट्राय नायट्रो आणि कुठं केलं आपल्याला, कोबाल्ट. म्हणजे इथं काय येणार, डायरेक्टली कोबाल्ट येईल. आणि कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला मिळाली, किती मिळाली, 3. ते ब्रॅकेटमध्ये काय करायचं, 3 लिहायचं. ह्या पद्धतीनं आपण लिहिलेलं आहे. बघा इकडे लिहितो थोडंसं, काय मिळालं आपल्याला, ट्राय अमीन, ट्राय नायट्रो, कोबाल्ट आणि ब्रॅकेटमध्ये काय करायचं, ठीक. हे कंटिन्युअसली लिहायचं. ओके, समजलं आपल्याला. न्यूट्रल लिगॅंड आपण एक कंपाऊंड काय त्यामध्ये कंप्लीट करून घेतला. पुढचा बघा, आपण प्रत्येक टाईपचे एक एक एक्झाम्पल आपण बघू आणि मग आपल्याला पुढे जाऊ, म्हणजे तुम्हाला समजेल. एक एक्झाम्पल घेतल्यानंतर इझिली समजेल की कशाला कसं सॉल्व्ह केले जातात. चला, पुढचं आपल्याला बघायचं की आयनॉनिक कॉम्प्लेक्स बघायचा. तर आयनॉनिक कॉम्प्लेक्समध्ये एक कोणतंही एक्झाम्पल घेऊ आपण, तर हे घेऊ. ओके, काय दिलेलं आहे, CO, C2O4. आता बघायचं, C2O4 थ्राईस आहे. ओके, म्हणजे C2O4ला काय म्हणलं आपण, ऑक्झॅलेट म्हणलं. काय तो, ऑक्झॅलेट. ओके, आता काय करायचं आपल्याला, तर आयनॉनिक कॉम्प्लेक्समध्ये त्याला काय, तर त्याचं नाव काय झालं, ॲक्झॅलॅटो झालं. काय झालं, ॲक्झॅलॅटो. ओके, मग आता किती आहे त्याच्यात, तर 2 आहे. म्हणजे काय, सॉरी 3 आहेत. म्हणजे काय झालं बघा, ट्राय ऑक्झॅलॅटो. काय झालं हे, ट्राय ऑक्झॅलॅटो. आता कोण प्रेझेंट आहे याच्यामध्ये, कोबाल्ट. मग कोबाल्टेट म्हणायचं. काय म्हणायचं बघा,
कोबाल्ट टी जोडायचं आहे, कोबाल्टेट झालं. आता काय करायचं आपल्याला, तर तिची ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करायची. काय कॅल्क्युलेट करायची? ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करा. मग ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करणार बघा आपल्याला, C2O4 वर चार्ज किती आहे, तर C2O4 वर चार्ज आहे -2 आहे. किती आहे तो? -2. -2 इंटू 3 किती झालं? -6 झालं. -6 पलीकडे गेलं, काय झालं? +6. पलीकडे अजून काय प्रेझेंट आहे? -3. म्हणजे +6 -3 काय होणार आहे? +3 आला. ही जी ऑक्सिडेशन स्टेट किती आली? +3 आली. ओके. अशा पद्धती लक्षात आलं पाहिजे पटपट. तरी पण मी आता सॉल्व्ह करून दाखवतो तुम्हाला. जर तुम्हाला गडबड वाटत असेल तर, फास्ट होत असेल तर, CO C2O4 आणि काय थ्राईस आहे आणि काय केलं त्याला आपण 3 मी काय म्हणलं, जो चार्ज असेल तो इज इक्वल टूच्या पलीत टाकायचा, डायरेक्ट टाकला -3. ह्याच्यावर चार्ज कोबाल्ट ॲज इट इज प्लस किती आहे कोबाल्टवर? -2. हे किती आहे? 3. म्हणजे किती झाले? -6 झाले. काय झाले? -6 प्लस मायनस काय झालं? मायनस. आता मी डायरेक्ट करतो. आता काय झालं? -6 -6 काय झालं? पलीकडे गेलं, +6 झालं. कोबाल्ट -3 +6 +6 -3 किती झालं आपल्याला? +3 झालं. म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला किती मिळाली? +3. आयनॉनिक कॉम्प्लेक्स असेल तर मग त्याच्या बाहेर, किंवा कॅटॅनिक कॉम्प्लेक्स असेल तर काय करायचं? याला आयन्स लिहायचे. काय आहे ते? आयन्स. इथं काय चार्ज आलाय तर काय लिहिलं आपण? त्याला आयन्स लिहिले. म्हणजे काय मिळालं आपल्या या ठिकाणी? आयनॉनिक कॉम्प्लेक्स. काय मिळालं आपल्याला? ट्रायऑक्झिलेटो कोबाल्टेट थर्ड. याचं काय मिळालं आपल्याला? आयन्स मिळालं. कॉम्प्लेक्स आयन्स बघून घ्या. आता इथं सॉल्व्ह करून दाखवतो तुम्हाला. इथं 2च आहेत. आपण थोडी मोठी आपण घेऊ. हा घेऊ आपण. ओके. तर याच्यामध्ये बघा 2 प्रेझेंट आहेत. एक कोण आहे? H2O ला काय म्हणायचं? ॲक्वा म्हणायचं. बघितलं आपण. H2O ला काय म्हणलं आपण? ॲक्वा म्हणलं. आता नायट्रोजन बरोबर रिॲक्ट असेल, अटॅच असेल सेंट्रल मेटल ॲटम्स, म्हणजे सुरुवातीचा एलिमेंट बघायचा. इथं काय? NCS. N म्हणजे आयसोथायोसायनॅटो. काय झालं ते? आयसोथायोसायनॅटो. आता इथं कोण आहे? येस आहे, म्हणजे फक्त थायोसायनॅटो. काय झालंय बघा? थायोसायनॅटो. कळतंय का? नायट्रोजन बरोबर असेल तर आयसोथायोसायनॅटो, आणि जर सल्फर बरोबर असेल तर थायोसायनॅटो. ओके. आता मग मिळालं काय? 5. काय प्रेझेंट आहे? वॉटर. वॉटरला काय म्हणलं? ॲक्वा. म्हणजे 5 म्हणजे पेंटा. 5 म्हणजे काय मिळालं आपल्याला? पेंटा मिळालं. बघा आता इथे सॉल्व्ह करतोय मी. 5 म्हणजे काय आलं? पेंटा. H2O म्हणजे काय झालं? ॲक्वा झालं. AQUA झालं, संपलं. म्हणजे वॉटरचं संपलं. आता NCS प्रेझेंट आहे, मग त्याला काय म्हणलं आपण? आयसोथायोसायनॅटो. काय झालं? आयसोथायोसायनॅटो आलं. आयसोथायोसायनॅटो. Feला काय म्हणायचं? आयर्न म्हणायचं. म्हणजे काय झालं? आयसोथायोसायनॅटो आयर्न. मगाच्या सारखीच आता ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करायची, आणि काय मिळालं आपल्याला? 3 आयन्स मिळालं. ओके. कॅटॉनिक संपला. म्हणजे आता पुढे बघून, आता काय दिलेलं आहे? कंपाऊंड कंटेनिंग कॉम्प्लेक्स आयन आणि मेटल कॅटायन. ओके. याच्यामध्ये आता काय काउंटर आयन याच्यामध्ये मिळालेले आहेत, ते काउंटर आयनचं आपण बघून घेऊ. ही दोन्ही त्याच पद्धतीचे आहेत बघा. इथं काय? Br2Cl आणि I3 म्हणजे निगेटिव्ह चार्ज आहे, आणि या ठिकाणी काय? पॉझिटिव्ह चार्ज आहे. तेवढं आपलं चेक करून घेऊ आपण, मग होऊन जाईल. बघा ह्याच्यातला हा एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू. पहिलं एक्झाम्पल बघा. काय काय प्रेझेंट आहे? तर PT प्रेझेंट आहे, Br2 प्रेझेंट आहे. म्हणजे हा कॉम्प्लेक्स झाला, हा काउंटर आयन झाला Br2. ओके. मग आता आपल्याला काय करायचं? म्हणजे हा प्रायमरी व्हॅलन्स आहे, सेकंडरी व्हॅलन्स आहे. ही बी प्रेझेंट आहे, Br म्हणजे काय झाला? ब्रोमो झाला. आणि हा काय झाला? अमीन झाला. अल्फाबेटिकली ए पहिल्यांदा आला. 4 आहेत म्हणजे टेट्रा अमीन तयार झालं. काय तयार झालं? 4 आहेत म्हणून काय झालं? टेट्रा अमीन तयार झालं. त्यानंतर 2 ब्रोमिन आहेत म्हणजे काय झालं? डायब्रोमो झालं. 2 ब्रोमिन म्हणजे काय झालं? डायब्रोमो. त्यानंतर काय मिळालं? हा प्लॅटिनम आहे. हे प्लॅटिनम. ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? 4 आहे. कॅल्क्युलेट करून दाखवतो तुम्हाला. आणि हा Br त्याला काय म्हणलं आपण? ब्रोमाइड. म्हणजे ते ओके. ब्रोमाइड झालं. समजलं? काय अडचण नाही याच्यामध्ये. अल्फाबेटिकली लावलं फक्त. 4 अमीन आहे म्हणजे टेट्रा अमिनो, 2 ब्रोमिन आहे म्हणजे डायब्रोमो, हा PT म्हणजे त्याला प्लॅटिनम म्हणलं. त्याची ऑक्सिडेशन स्टेट काढली, ती 4 आली, आणि त्या कॉम्प्लेक्सच्या बाहेर काय आहे? Br2 म्हणजे त्याला काय म्हणलं? ब्रोमाइड. ह्या कॉम्प्लेक्सच्या बाहेर Cl आहे, काय म्हणलं? क्लोराईड. कॉम्प्लेक्सच्या बाहेर आयोडीन आहे, त्याला काय म्हणलं? आयोडाईड. मग ती 1 असू दे, 2 असू दे, 3 असू दे, त्याचा काही संबंध नाही. Br असेल तर ब्रोमाइड, Br2 असेल तरी ब्रोमाइड, की Cl असेल तर क्लोराईड किंवा आयोडाईड. आता फक्त तुम्हाला मला सांगायचं काय, की हे जे ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला कशी कॅल्क्युलेट करायची, एवढी कॅल्क्युलेट करून दाखवतो. म्हणजे त्या टाईपचे जरी क्वेश्चन्स आले तरी देखील तुम्हाला काय करता आले पाहिजेत? सॉल्व्ह करता आले पाहिजेत. चला एक ऑक्सिडेशन स्टेट काढू. PT PT त्यानंतर काय दिलेलं आपल्याला? Br2. त्यानंतर कोण आहे? NH3. NH3 4 टाइम्स, आणि ब्रॅकेटच्या बाहेर काय प्रेझेंट आहे? Br2 वर.
आता काय करायचं, आपण कुठं चार्ज नाही तर डायरेक्टली इज इक्वल टू काय लिहायचं, 0 लिहायचं. डायरेक्टली इज इक्वल टू काय लिहायचं, 0. आता हा तर न्यूट्रल आहे, ह्याचा काही संबंध नाही. मग आता आपल्याला मिळाला प्लॅटिनम. प्लस सांगितले तुम्हाला कोणतेही दोन ह्याच्यामध्ये प्लस लिहायचं. BR, एका BRवर चार्ज किती आहे, -1. 2 BR आहे म्हणजे काय झाला, -2. हा न्यूट्रल आहे, याला 0 लिहिला. प्लस हा BR आहे, एका चार्ज किती आहे, -2. किती आहे त्याच्याकडे, 2. म्हणजे काय, एकाचा चार्ज -1, 2 आहेत म्हणून काय झालं, -2 इज इक्वल टू काय झालं, 0. प्लस मायनस मायनस -2, 0 गेला, परत -2 इज इक्वल टू 0. -4 इज इक्वल टू 0. -4 पलीकडे गेलं, किती मिळालं आपल्याला, +4 मिळालं. किती मिळालं आपल्याला, +4. म्हणजे अशी ऑक्सिडेशन स्टेट त्याची कॅल्क्युलेट करायची. शेवटचा पार्ट बघू इथला, म्हणजे ह्या कॉम्प्लेक्समधला. तर काय, कंपाऊंड कंटेनिंग काय, कॉम्प्लेक्स आयन आणि मेटल कॅटायन. काय बघितलं आपल्याला, मेटल कॅटायन. तिथं काय बघितलं होतं, आनायन बघितलं होतं, तिथं कॅटायन बघायचं आहे. ओके. आता ज्यावेळी मेटल कॅटन असेल, त्या मेटलचं नाव सुरुवातीला घेतले. बघा इथं, बघा काय दिलेलं या ठिकाणी, सोडियम दिले. काय दिलेलं आहे, सोडियम. इथं बघा K3 आहे, सुरुवातीला नाव काय लिहिलं, पोटॅशियम. इथे Na3 आहे, ह्याचं नाव काय लिहिलं सुरुवातीला, सोडियम. जर काउंटर आयन जर का असेल, कॅटायन असेल, म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज असेल, हा मेटल कॅटायन्स प्रेझेंट असतील, तर मात्र त्याचं नाव सुरुवातीला घ्यायचं. काय घ्यायचं, नाव सुरुवातीला. चला आपण हे सॉल्व्ह करून घेऊ. एक सॉल्व्ह करून घेऊ, वाटल्यास एकाचं ऑक्सिडेशन नंबर सुद्धा कॅल्क्युलेट करून घेऊ आपण. चला पहिलंच बघून घ्या. ह्याचं नाव काय, सोडियम. आता ते 1 असू दे, 2 असू दे किंवा 3 असू दे, नाव काय आलं, सोडियम आलं. आता आता काय करायचं, नायट्रो ग्रुप आहे, 6 आहे. 6 म्हणजे काय झालं, हेक्झा नायट्रो. फक्त नायट्रोजनला अडायचं आहे म्हणून नायट्रो झाला. ह्याचं नाव काय, कोबाल्टेट. आणि कोबालची ऑक्सिडेशन स्टेट किती आली, 3 आली. बघा एक काढून बघू आपण. ओके. आता हे तुम्हाला बघितलंच असेल. तर आता मी हे रब करतो आणि त्याचं एक एक्झाम्पल, जे आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट काय करायचे, कॅल्क्युलेट करायचे. म्हणजे आतापर्यंत मी खूप ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करून दिल्या. डायरेक्टली सुद्धा येते का, तर 100% येते. डायरेक्टली येते का, 100%. बघून राहू दे, ते करायचं आपलं. इथे दाखवतो मला मी डायरेक्टली. काय केलं, पहिली गोष्ट इज इक्वल टू काय करायचं, 0 करायचं. आता नायट्रो ग्रुपचं मगाशी बघितलं किती आहे, ते -1 आहे. ही किती नायट्रोजन ग्रुप प्रेझेंट आहेत, 6 आहेत. मग किती झालं त्याचं, -1 आहे म्हणजे टोटल किती झाले, -6 झाले. किती झाले हे, -6. सोडियम आहे, सोडियमचा एकाच चार्ज किती, +1. 3 आहेत म्हणजे किती झाले, +3 झाले. -6 + 3 किती होणार आहे, -3. आणि -3 पलीकडे गेले, काय झालं, +3. म्हणजे आपल्याला काय मिळालं, हे +3. तर अशा पद्धतीने काढायचे. तोंडी जमलं पाहिजे. आता हे खूप वेळा आपण ते केलेलं आहे, त्यामध्ये खूप वेळा ते इझिली होऊ शकतं. इथं बघून घ्या वाटल्यास, इथं काय दिलेलं आहे, ऑक्झलेट दिलेलं आहे. एकाचा चार्ज किती आहे, -2. -2 × 3 किती झाले, -6. -6 पोटॅशियमवर चार्ज किती आहे, +1. किती आहे, +3 झाला. मग -6 + 3 किती झाला, -3. आणि -3 पलीकडे गेला, काय झाला, +3 आला. इथं +3. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करता आली पाहिजे, तोंडी ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करता आली पाहिजे. ते खूप इम्पॉर्टंट आहे, कारण हे ओळखण्यासाठी सुद्धा, ते कॅटॉनिक ॲनोनिकसाठी सुद्धा आपल्याला ऑक्सिडेशन नंबरची काय गरज आहे, तर आपण ते कॅल्क्युलेट करू शकतो. आता त्यानंतर बघायचं आपल्याला आयसोमेरिझम ऑफ अ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. तर आयसोमेरिझम कशाला म्हणायचं बघा, हे तर कॉमन आहे, सिम्पल आहे. सेम मॉलिक्युल फॉर्म्युला. काय इम्पॉर्टंट गोष्ट काय पाहिजे, सेम मॉलिक्युल फॉर्म्युला बट डिफरंट फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी. डिफरंट फिजिकल ऑर केमिकल प्रॉपर्टी. मग आता आयसोमेरिझमचे परत 2 टाईप्स पडलेत. हे थोडंसं डबल झाले. मग काय झालं, 2 पार्ट पडलेत. कशाचे, आयसोमेरिझमचे. एक काय पडलेलं आहे, स्टेरिओ आयसोमर. काय, स्टेरिओ आयसोमेरिझम. आणि दुसरं काय, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. एक काय, स्टेरिओ आयसोमेरिझम आणि दुसरं काय, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. आपण आधी स्टेरिओ आयसोमेरिझम बघून घेऊ आणि नंतर मग आपण काय करू, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम बघून घेऊ. स्टेरिओ आयसोमर काय सांगितले, सॉरी, डिफरन्स इन द स्पेशल अरेंजमेंट ऑफ द ॲटम्स ऑर ग्रुप. काय असणार आहे, मॉलिक्युल फॉर्म्युला तर सेम आहे, पण त्याच्यामध्ये असणाऱ्या ॲटमची और ग्रुपची जी अरेंजमेंट आहे, ती मात्र काय असणार आहे, डिफरंट असेल. ओके. ऑफ ॲटम अराउंड द सेंट्रल मेटल ॲटम्स. याच्यामध्ये 2 टाईप्स आहेत, जे स्टेरिओ आयसोमर. आधी स्टेरिओ आयसोमर कंप्लीट करू आणि मग पुढचा पार्ट बघू. स्टेरिओ आयसोमेरिझममध्ये बघा 2 टाईप्स मिळाले आपल्याला. एक जॉमेट्रिकल आयसोमेरिझम आहे आणि दुसरं काय, ऑप्टिकल आयसोमेरिझम. एक जॉमेट्रिकल आणि ऑप्टिकल. आता जॉमेट्रिकलमध्ये परत 2 मिळाले आपल्याला. एक सिस आणि दुसरं काय, ट्रान्स. सेम ग्रुप सेम साईडला असतील, सेम प्रायोरिटीचे ग्रुप सेम साईडला असेल, सेम ग्रुप सेम साईडला असेल, तर ते काय राहतात, सिस राहतात. आणि ते जर अपोजिट असेल तर त्याला म्हणायचं ट्रान्स. आता बघा, या ठिकाणी NH3 आहे, NH3 सेम ग्रुप सेम साईडला आहेत.
Cl सेम ग्रुप सेम साईडला आहेत म्हणजे हा काय झाला सीज झाला. सेम ग्रुप Cl हे काय झाले अपोजिट झाले कशाच्या सेंट्रल मेटल ॲटमच्या अपोजिट झाले किंवा NH3 बघितले हे एकमेकाच्या काय सेंट्रल मेटल ॲटमच्या अपोजिट आहेत. याचा अर्थ ते काय झाले ट्रान्स झाले म्हणजे सिस आयसोमर आणि काय झाले ट्रान्स आयसोमर. ओके चला ऑप्टिकल आयसोमेरिझम समजून घ्या. ऑप्टिकल आयसोमेरिझममध्ये काय असतं तर नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेज म्हणजेच त्याला म्हटलं जातं इनॅन्शिओमर. त्याला काय म्हटलं जातं इनॅन्शिओमर. मग आता बघा ही जी इमेज दिसली ह्या ठिकाणी काय दिलेलं आहे मिरर दिसलेला आहे. मग काय दिसते आरशातली प्रतिमा आपण जी म्हणतो ते काय होणार आहे इनॅन्शिओमर म्हणजे नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेज. म्हणजे आपण बघितलं स्टेरिओ आयसोमरमध्ये दोन टाईप्स पडले एक जॉमेट्रिकल आयसोमर आणि ऑप्टिकल आयसोमर. जॉमेट्रिकल आणि ऑप्टिकल आयसोमर. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला बघितलं जॉमेट्रिकलमध्ये काय पाहिजे सिस आणि ट्रान्स सेम ग्रुप सेम साईडला असेल मेटलच्या तर त्याला म्हणलं आपण सिस आणि सेम ग्रुप अपोजिट डायरेक्शनला असेल विथ रिस्पेक्ट टू मेटल तर त्याला म्हणलं ट्रान्स. आणि ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजे काय नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेज म्हणजेच कोण ते इनॅन्शिओमर असेल तर तो काय झाला ऑप्टिकल आयसोमेरिझम झाला. ओके आता आपल्याला बघायचं स्ट्रक्चरल आयसोमेरिझम बघू आपण म्हणजे त्यातला पुढचा पार्ट. हे पहिलं स्टेरिओ बघितलं आता स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचे 4 टाईप्स आपल्याला बघायचे आहेत. सेम मॉलिक्यूल फॉर्म्युला हे सगळी ठिकाणी आयसोमर याचा अर्थ काय मॉलिक्यूल फॉर्म्युला सेम यायला पाहिजे. सेम मॉलिक्यूल फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल अरेंजमेंट ऑफ लिगॅन्ड्स अराउंड द सेंट्रल मेटल ॲटम्स. लिगॅन्डची जी अरेंजमेंट आहे ती मात्र काय असणार आहे डिफरंट असणार आहे. मग आता बघा पहिला जो टाईप दिलेला आहे त्याला म्हणलं आयोनायझेशन आयसोमर. हे समजून घ्यायचे तुम्हाला आयोनायझेशन आयसोमर. मग याच्यामध्ये आयनची काय होते एक्सचेंज होते एक्सचेंज ऑफ आयन इनसाइड अँड आउटसाइड इन द कोऑर्डिनेशन स्पियर. आता बघा ह्याच्यामध्ये इनसाइड कुठे केलं कॉम्प्लेक्स ह्या ठिकाणी असेल. ओके आता बघा की आता हे जर बघितलं लिगॅन्ड कोण कोण प्रेझेंट आहे आपल्याला तिथे SO4 पाहिजे. SO5 झाले. एकच मिनिट मी व्यवस्थित करतो. ही 4 पाहिजे. ओके मग आता बघा याच्यामध्ये NH3 पण प्रेझेंट आहे SO4 प्रेझेंट आहे BR. हा जो इनसाइड मधला असणारा जो लिगॅन्ड आहे तो कुठं जाईल आउटसाइडमध्ये जाईल आणि आउटसाइड मधला लिगॅन्ड कुठं जाईल इनसाइडमध्ये म्हणजे हे स्ट्रक्चर तयार होईल. काय झालं हे काय सांगितलंय ते एक्सचेंज ऑफ आयन्स इनसाइड अँड आउटसाइड द कोऑर्डिनेशन स्पियर. इनसाइड मधला जो आयन आहे सॉरी लिगॅन्ड आहे SO4 तो कुठे गेला आउटसाइड गेला आणि आउटसाइडचा BR जो होता तो कुठं आला इनसाइडमध्ये आला त्याला काय म्हणलं आपण आयोनायझेशन आयसोमर. ओके चला नेक्स्ट बघू 4 टाईप्स होते त्यातला पहिला संपला. दुसरा काय लिंकेज आयसोमर. काय बघायचं आपल्याला लिंकेज काय ॲम्बिडेंटेड लिगॅन्ड अटॅच थ्रू डिफरंट डोनर ॲटम. ॲम्बिडेंटेड आपण 2 बघितले आपल्या सिलेबसला एक NO2 आणि दुसरा NCS म्हणजे हा NO2 आहे NO2 एक तर नायट्रोजन बरोबर बॉन्ड तयार केला जाईल त्याला आपण नायट्रो म्हणलं आणि समजा ONO झाला तर त्याला नायट्रिटो म्हणलं. म्हणजे लिगॅन्ड प्रेझेंट आहेच आहे स्ट्रक्चरल फॉर्म्युला सगळं सेम फक्त जो लिगॅन्ड जो प्रेझेंट आहे म्हणजे आता लिंकेज आयसोमरला महत्त्वाची गोष्ट काय पाहिजे तो पाहिजे ॲम्बिडेंटेड लिगॅन्ड पाहिजे. तो काय पाहिजे ॲम्बिडेंटेड लिगॅन्ड पाहिजे. मग हा NO2 कसा आहे ॲम्बिडेंटेड लिगॅन्ड आहे. एक काय करेल नायट्रोजन सेंट्रल मेटल ॲटम बरोबर बॉन्ड तयार करेल किंवा ऑक्सिजन तयार करेल. ह्या ठिकाणी काय झालंय नायट्रोजनच सेंट्रल मेटल ॲटम बरोबर बॉन्ड तयार केला आणि ह्या ठिकाणी कोणी केलं ऑक्सिजननं बॉन्ड तयार केला. जर ॲम्बिडेंटेड लिगॅन्ड असतील त्याच्यामध्ये आणि मग ॲम्बिडेंटेड लिगॅन्ड अटॅच थ्रू डिफरंट डोनर ॲटम्स त्याला काय म्हणलं आपण लिंकेज आयसोमर. त्यानंतर कोऑर्डिनेशन आयसोमर. आता कोऑर्डिनेशन आयसोमरमध्ये काय होतं हे 2 कॉम्प्लेक्स दिलेत बघा हा एक कॉम्प्लेक्स आणि हा कॉम्प्लेक्स आहे. फरक काय होतं लिगॅन्ड काय करतील एक्सचेंज करतील लिगॅन्ड काय करतील डिफरंट कॉम्प्लेक्स आयन विथ सेम मॉलिक्युल फॉर्म्युला आर इंटरचेंज द लिगॅन्ड बिटवीन कॅटायन्स आणि अनायन्स. मग आता काय होईल हा CN6 आहे तो लिगॅन्ड कुठे येणार आहे या ठिकाणी येईल आणि हा NH3 काय जाणार आहे तर ह्या साईडला येईल. म्हणजे काय मिळालं आपल्याला बघा इथे CO बरोबर NH3 होता इथे CO बरोबर काय झाला CN झाला इथे CR बरोबर सायनाइड होता CR बरोबर काय मिळालं आपल्याला तर NH3 भेटला. ओके मग त्यांचे काय झाले तर इंटरचेंज ऑफ लिगॅन्ड बिटवीन कॅटायन्स आणि अनायन्स. शेवटचा बघायचं आपल्याला सॉल्वेट आयसोमेरिझम. ते एक्सचेंज ऑफ सॉल्वंट मॉलिक्यूल इनसाइड आणि आउटसाइड ऑफ द कोऑर्डिनेशन स्पियर. आता याच्यात सॉल्वंट काय वापरलेलं आहे आपल्याला H2O वापरलेला आहे. ओके मग आयसोमर आर कॉल्ड ॲज अ हायड्रेट आयसोमर. आता ह्या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूल प्रेझेंट आहे सॉल्वंट आहे तो कुठं जाईल
तर त्याच्यातला एक इथे किती आहेत 6 आहेत, तर ह्याच्यातला एक कुठे गेला बाहेर गेला आणि बाहेरचा एक काय झाला आत आला. म्हणजे इथला जो Cl3 होता एक Cl काय झाला आत आला इनसाइड आणि आतला एक H2 मॉलिक्यूल कुठे गेला आउटसाइड गेला. त्याला काय म्हटलं जातं सॉल्व्हेट आयसोमर. काय म्हटलं त्याला सॉल्व्हेट. पुन्हा एकदा बघा हे सॉल्व्हेट आयसोमर एक्सचेंज कुणाचा आहे सॉल्व्हंट मॉलिक्यूल. काय वापरलाय सॉल्व्हंट वॉटर सॉल्व्हंट वापरलेला आहे. मग वॉटर आहे तर वॉटर काय करेल तर तो सर्व इनसाइडचा वॉटर मॉलिक्यूल एक वॉटर मॉलिक्यूल कुठं जाईल बाहेर जाईल. बाहेरचा काउंटर आयन मधला एक काउंटर आयन कुठं आला आत आला तर त्याला काय म्हणलं आपण सॉल्व्हेट आयसोमर म्हणलं. जर वॉटर जर आपण काय वापरलं सॉल्व्हंट म्हणून वापरलं तर त्या आयसोमरला हायड्रेट आयसोमर म्हणतात. काय म्हणतात त्याला हायड्रेट आयसोमर. चला नेक्स्ट बघू. ओके हे काय दिलं हां ही इम्पॉर्टंट सिरीज आहे विथ रिस्पेक्ट टू स्टॅबिलिटी. ओके तर मग इथं काय कॉपर 2 प्लस निकेल 2 प्लस CO2 प्लस Fe2 प्लस त्यानंतर MN किंवा कॅडमियम. तर ह्याच्यासाठी चार्ज टू साईज रेशो हा इम्पॉर्टंट करतो. काय करतो आपल्याला चार्ज टू साईज रेशो इम्पॉर्टंट आहे. ओके मग आता ह्याच्यामध्ये चार्ज टू साईज रेशो ज्याचा कमी असेल चार्ज टू सॉरी जास्त असेल हायर द चार्ज टू येस हायर टू चार्ज टू साईज रेशो असेल तर तर त्याची स्टॅबिलिटी जास्त असते. मग आता आपल्याला बघायचं म्हणजे साईज कमी पाहिजे काय पाहिजे साईज जर कमी असेल तर त्याचा रेशो काय असणार आहे जास्त. आता ह्या केसमध्ये सगळ्या केसमध्ये चार्ज तर प्रत्येकाचा +2च आहे. किती चार्ज आहे प्रत्येकाला +2. आता ज्याची साईज कमी ज्याची साईज कमी म्हणजे आपण डिवायडेड काय करणार आहे साईज करणार आहे. ज्याची साईज कमी त्याची स्टॅबिलिटी काय असणार आहे जास्त असेल. मग आपल्याला एक रूल माहिती आहे. काय माहिती आहे ॲज वी गो लेफ्ट टू राईट इन द पिरियोडिक टेबल स्कँडियम टिटॅनियम व्हॅनेडियम मँगनीज आयर्न Fe त्यानंतर वक्रमन फेकोनी कुजन फेकोनी कुजन काय तर राहिलं टी वक्र क्र राहिलं टी वक्र मन फे को नी कुजन. ओके 1 2 3 4 5 6 7 8 9 10. As you go left to right in the periodic table atomic number increases but atomic size decreases because of a nuclear charge effect. आणि न्यूक्लिअर चार्ज इफेक्टमुळे जसं इकडं जाईल तसं त्याची साईज काय होते कमी होत जाते. मग आता हे जे दिलेले एक्झाम्पल आहेत ना त्या एक्झाम्पलमध्ये जर आपण बघितलं तर सगळ्यात कमी साईज कोणाची आहे बघा या ठिकाणी झेडेन तर नाहीच आहे सोडून दिला. कोण आहे सगळ्यात कमी साईज कोणाची आहे कॉपरचे म्हणून त्याची स्टॅबिलिटी काय सगळ्यात जास्त. कॉपर नंतर कोण आहे बघा इथं निकेल आहे का इथं निकेल त्यानंतर कोण आला कोबाल्ट त्यानंतर कोण आला आयर्न आला. ओके म्हणजे कॉपर निकेल कोबाल्ट आणि आयर्न हे सगळ्यात जास्त स्टॅबिलिटी कोणाची कॉपरची का तर त्याची साईज सगळ्यात कमी आहे. म्हणजे साईज कमी आपल्याला काय बघायचं आहे आयर्न विल्यमसन्स ऑर्डर स्टॅबिलिटीमध्ये चार्ज टू साईज रेशो बघायचा आहे. ज्याचा चार्ज टू साईज रेशो जर हायर असेल तर त्याची स्टॅबिलिटी कशी असते हायर असते. एकतर ही सिरीज लक्षात ठेवा अदरवाईज अशा पद्धतीने देखील तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर कॉर्डिनेशन नंबर आणि त्याची जॉमेट्री बघायची आहे सिम्पल आहे. 2 असेल तर ती लिनियर असेल 4 असेल तर टेट्राहायड्रल किंवा स्क्वेअर प्लेनर असेल आणि 6 असेल तर ते काय ऑक्टाहायड्रल असेल. एवढंच फक्त याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. कॉर्डिनेशन नंबर 2 म्हणजे लिनियर 4 असेल तर ते टेट्राहायड्रल किंवा स्क्वेअर प्लेनर हे दोघांमध्ये पण येऊ शकतं आणि 6 असेल तर ते काय असते ऑक्टाहायड्रल असते. ओके आता काय दिलेलं आपल्याला स्ट्रक्चर ऑफ अ कॉम्प्लेक्स बेस्ड ऑन द व्हॅलन्स बॉन्ड थेरी. आता याच्यात मी 1-2 सॉल्व्ह करून दाखवतो कसं सॉल्व्ह करायचे आहेत. इव्हन ऑलरेडी आता तुम्हाला हे सगळं आलेलं आहे कुठलं ऑक्सिडेशन ऑफ मेटल हे सर तुम्हाला इझिली येणार आहे. आता बघूया आपण 1-2 बघून घेऊ. काय आपलं CN आहे -4 आहे -4 पलीकडे गेलं +4 झाला +4 -2 काय मिळालं आपल्याला +2 म्हणजे इझिली इतके इझिली आपण कॅल्क्युलेट करू शकतो. अजून बघायचं आहे चला इकडे बघा काय CO हा तर काय न्यूट्रल लिगँड आहे काहीच गरज नाही. जो चार्ज आहे = पलीकडे गेला डायरेक्टली काय मिळालं आपला +3 मिळालं. इथेपर्यंत काय अडचण आहे का नाही. म्हणजे तुमचा हा पहिला जो पार्ट आहे तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करू शकता. मेटल ऑर्डर आउटर इलेक्ट्रॉनिक कॉम्पिटिशन कॅल्क्युलेट करायचं आहे तर करून टाकू आपण एक. चला हा घेऊ आपण. तर निकेलवर आपल्याला निकेल आहे. ओके आता आपण लिहिलंच होतं पण परत चला टी वक्र मन फेकोनी कुजन म्हणजे किती मिळालं आपल्याला 1 2 3 4 5 6 7 8 निकेलचा 28 आला 28 आला. ओके मग आता 28 आहे इलेक्ट्रॉनिक कॉम्पिटिशन लिहिलं आपण काय लिहिलं 4s2 आणि काय मिळालं 3d8 मिळालं. आता निकेल झाला
निकेल मी 1-2 सॉल्व्ह करतो, बाकी तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. निकेलची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? +2. याचा अर्थ 2 इलेक्ट्रॉन काय झाले? लॉस्ट झाले आणि शेवटची सेल काय मिळालं आपल्याला? 3d8 आलं का? 3d8 अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. मग हायब्रिडायझेशन कसं कॅल्क्युलेट करायचं? तर मग काय करायचं आपल्याला? सुरुवातीला काय होणार? डी सिरीज होईल, म्हणजे याच्यामध्ये किती घ्यायचे आहेत? 5. त्यानंतर एस येणार, म्हणजे इथं आला डी, इथं काय येणार आहे? 3d 4s, आणखी काय येणार आहे? 4p. जे पुढच्या स्लाईडमध्ये मी तुम्हाला हे सगळं डिटेल एक्सप्लेन करेन. फक्त इथे एवढंच लक्षात ठेवा की 3d कसं आलं, तर ह्या पद्धतीनं 3d आलं. ओके. आणि मग याच्यामध्ये हायब्रिडायझेशन, तर ह्या पद्धतीने तुम्हाला हायब्रिडायझेशन ड्रॉ करायचं आहे. ते आपण पुढच्या साईड आहे त्याच्यामध्ये आपण ड्रॉ करून तुम्हाला दाखवतो. हे कधी येईल? ज्यावेळी आपल्याला काय लागेल तुम्हाला? हाय स्पिन कॉम्प्लेक्स, लो स्पिन कॉम्प्लेक्स त्याच्यामध्ये येईल. मी एक एक्झाम्पल तुम्हाला पूर्ण घेऊन तुम्हाला एक्सप्लेन करेन हे. वाटलं त्याच्यातच करता आला असता आपल्याला, पण एकच मिनटं. आपल्याला सायनाइड दिलेला आहे बघा इकडे. हे इम्पॉर्टंट, हे गरजेचं होतं आपल्याला, की जी स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज आहे त्याच्याशिवाय आपल्याला ते हायब्रिडायझेशन कॅल्क्युलेट करता येत नाही. का कॅल्क्युलेट करता येत नाही? तर या ठिकाणी जे दिलेलं आहे, काय दिलेलं आहे? EN, CN किंवा CO, हे काय आहेत? स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड आहेत. जे स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड असतात ते कसे असतात? लो स्पिन असतात. लो स्पिन म्हणजे काय करणार? ते पेअरिंग करणार आहे. त्यानंतर वीक फील्ड लिगॅंड आहे ते काय? हाय स्पिन आहे, ते पेअरिंग करणार नाहीत. मग हे आपले जे कॉम्प्लेक्स दिलेले आहेत ना, त्या कॉम्प्लेक्समध्ये तुम्हाला बघायचं आहे की तिथे पेअरिंग करणार आहे का पेअरिंग करणार नाही, पेअरिंग करणार आहे का पेअरिंग करणार नाही. तर मग आपल्याला ते कॅल्क्युलेट करता येतं. म्हणजे आता या ठिकाणी कोण आहे? CN मायनस आहे, याचा अर्थ तो स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड आहे. स्ट्रॉंग लक्षात ठेवायला काय का लक्षात ठेवायचं माहिती आहे का? हे असं लक्षात ठेवायचं नाही. आपल्याला फक्त स्ट्रॉंग फील्ड लिगॅंडचे काही एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. CO, CN, EN असं लक्षात ठेवलं उलटं तर ते लक्षात राहतं. CO, CN, EN, NH3, EDTA, NCS आणि H2. इथेपर्यंत आपण आलो. किंवा हे जे 3 इम्पॉर्टंट आहेत, CO, CN आणि EN, हे खूप वेळा क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. हे स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड आहे आणि ते काय आहेत? लो स्पिन आहे. ओके. मी एक एक्झाम्पल घेऊन तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो, तुम्हाला टेन्शन नका घेऊ. क्रिस्टल स्पीड स्प्लिटिंग आहे. याच्यामध्ये हा जो दिलेला आहे तो टेट्राहायड्रल आहे. टेट्राहायड्रलमध्ये EG खाली असतो आणि T2G वर असतो टेट्राहायड्रलमध्ये, आणि ऑक्टॅहायड्रलमध्ये T2G खाली असतं आणि EG वर असतं. एवढं फक्त याच्यात लक्षात ठेवायचं आहे. डेल्टा 0 म्हणजे ते O म्हणजे ऑक्टॅहायड्रल आहे आणि हे काय? टेट्राहायड्रल आहे. स्प्लिटिंग ऑफ डी ऑर्बिटल इन अ टेट्राहायड्रल आणि ऑक्टॅहायड्रल कॉम्प्लेक्स. मगाशी जे कॉम्प्लेक्स बघितले, म्हणजे जर आपण कोऑर्डिनेशन नंबर काय आला? 4 आला तर त्याला म्हणायचं टेट्राहायड्रल, आणि कोऑर्डिनेशन नंबर जर 6 आला तर त्याला म्हणायचं ऑक्टॅहायड्रल कॉम्प्लेक्स. ओके, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे टेट्राहायड्रल असेल तर हे 2 येतील आणि ऑक्टॅहायड्रल असेल तर हे काय असणार आहेत? तर 3 खाली येतील आणि 2 काय येतील? वर येतील. ओके. त्यानंतर आपल्याला येस, हे जे तुम्हाला मगाशी सांगत होतो ते हे आहे, म्हणजे हाय स्पिन कॉम्प्लेक्स आणि लो स्पिन कॉम्प्लेक्स. म्हणजे इथं काय असणार आहे? वीक फील्ड लिगॅंड आहे आणि हा कोण आहे? हा स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड आहे. स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड काय करतो? लो स्पिन आहे, आणि हाय स्पिन लिगॅंड काय आहे? तो वीक फील्ड आहे. म्हणजे लो स्पिन असेल तर डायरेक्टली काय होणार आहे? पेअरिंग होत जाणार आहे. म्हणजे खाली पेअरिंग होणार आणि मग वर जाणार. या ठिकाणी बघा आपल्याला, किंवा एक आय थिंक एक एक्झाम्पल तुम्हाला घेऊनच आपण एक एक्झाम्पल घेऊ मगाचंच. ओके. कोणतं घेऊ आपण? मग आपल्याला डिटेल समजेल की ॲक्च्युली हाय स्पिन, लो स्पिन. NiCN4 ट्वाईस, NiCN4 ट्वाईस. बरं ठीक आहे, तिथेच आपण जाऊ आणि तिथे सॉल्व्ह करू, मग तुम्हाला गोळ व्हायचं नाही. हां, चला इथे सॉल्व्ह करून टाकू, कारण हे सगळं डाटा पण इथंच आहे आणि मग तुम्हाला ते इझिली करेल. आपल्याला काय कळालं की ह्याच्यामध्ये डीमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत. आपण डीमध्ये काय करू? इथं 8 इलेक्ट्रॉन घेऊ. हे थोडंसं चांगलं काढतो त्यासाठी. त्याची गरज पडणार नाही. ओके. मग ह्याच्यामध्ये आपल्याला काय ॲड करायचे आहेत? तर इलेक्ट्रॉन ॲड करायचे आहेत. ओके. किती इलेक्ट्रॉन आहेत? 8 इलेक्ट्रॉन, म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 झाले. ओके. मग आता आपल्याला काय करायचं आहे? CN आहे, स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड आहे. CN कसा आहे? तो स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड आहे. स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड म्हणजे काय झालं? लो स्पिन झालं, आणि लो स्पिन झालं म्हणजेच काय करायचं आपल्याला? पेअरिंग करायचं. लो स्पिन झालं काय करायचं आपल्याला? पेअरिंग. याचा अर्थ काय होणार बघा? हा जो तो होता 3D होता, हा काय 4s आहे आणि हा कोण आहे? 4p आहे. ओके.
आता लिगॅंड किती आहेत आपल्याकडे? 4 आहेत. म्हणजे 4 लिगॅंड आपल्याला ॲड करायचे आहेत. हायब्रिडायझेशन पण आपण बघू. आता काय केलं बघा, नीट समजून घ्या. काय हे पुन्हा पुन्हा मी सांगतोय तुम्हाला. निकेल सायनाइड आहे 4 टाइम्स आपण ह्याची ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट केली. +2 आली. +2 आल्यानंतर मग निकेलचं आपण ऑक्सिडेशन इलेक्ट्रॉनिक कॉम्पिटिशन ड्रॉ केलं. ते मिळालं 3D8. याचा अर्थ डीमध्ये 8 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत. आपण 8 इलेक्ट्रॉन फिलअप केले. आता त्याच्यामधला लिगॅंड बघितला. लिगॅंड कोण आहे? CN आहे. तो स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड आहे. स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड म्हणजे लो स्पिन. लो स्पिन म्हणजे पेरिंग. मग आता काय होणार आहे? जर पेरिंग होईल म्हणजे हा जो इलेक्ट्रॉन आहे तो या ठिकाणी शिफ्ट होईल. मग आता काय तयार झालं बघा, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 आलं. ओके. आता शिल्लक काय राहिलं आपल्याला बघा, इथं 4Hचं राहिलं आणि काय राहिला 4Pचं राहिलं. ओके. लिगॅंड आता आपल्याकडे किती आहेत? 4 आहेत. मग आता लिगॅंड कसे येतील? तर लिगॅंड असे येतील. आपण कशामध्ये दाखवायचे? तर मग मी पेन दुसरा घेतो वाटल्यास. हां, ठीक आहे. मग काय घ्यायचं? X मध्ये दाखवतो आपण. 1 2 3 आणि 4. मग आता हा कोण मिळाला? आपला डी आहे. हा कोण होता? डी. हा कोण आहे? एस. आणि हा कोण आहे? पी. डी मध्ये किती आले? 1 ब्लॉक ऑर्बिटल. एस मध्ये किती आला? 1. आणि पी मध्ये किती आला? 2. हायब्रिडायझेशन काय तयार झालं? DsP2 आहे का इथं? DsP2. जर DsP2 असेल, लक्षात घ्या, एवढं चेक करायचं आहे. DsP2 असेल तर तो असतो स्क्वेअर प्लेनर आणि sp3 असेल तर तो असतो टेट्राहेड्रल. DsP2 असेल तर स्क्वेअर प्लेनर आणि sp3 असेल तर टेट्राहेड्रल. अशा पद्धतीने हे सगळे कॉम्प्लेक्स सॉल्व्ह करायचे. आलं DsP2 म्हणजे हे हायब्रिडायझेशन मेजर काय काउंट केलं बघा, हे डी मध्ये 1, एस मध्ये 1 आणि पी मध्ये किती आले? 1 आणि 2. म्हणजे काय मिळालं आपल्याला? DsP2. अजून काय क्वेश्चन विचारलं बघा, तर अनपेड इलेक्ट्रॉन काय आहे का? याच्यात काहीच नाही, 0. म्हणजे मॅग्नेटिक प्रॉपर्टी विचारली, काय आहे ते बघा. सगळे काय झालेत? पेअर झालेत. सगळे काय झाले? डायमॅग्नेटिक आहेत. काय मॅग्नेटिक प्रॉपर्टी काय आहे तर याची? डायमॅग्नेटिक. तर हे असे क्वेश्चन्स आपल्याला काय करायचे? सॉल्व्ह काय. पॅरामॅग्नेटिक म्हणजे याच्यात अनपेड इलेक्ट्रॉन असतात तर तो पॅरामॅग्नेटिक असता. अनपेड इलेक्ट्रॉन असतात तर पॅरामॅग्नेटिक असतात. पेअर्ड आहेत त्यामध्ये काय होतात? मोस्ट ऑफ द केसेस, नॉट ऑल, मोस्ट ऑफ द केसेसमध्ये काय होतं? जेवढे स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड असतात, स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड, काही एक्सेप्शनल केसेससुद्धा असतील, जेवढे स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड असतात ते लो स्पिन आहे. लो स्पिन जर असेल तर ते पेरिंग करतात. लो स्पिन आहे ते काय होणार आहे? पेरिंग. आणि जर लो स्पिन असेल तर ते मात्र काय राहतील? तर डायमॅग्नेटिक राहतील. त्याच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन राहणार नाही. जसं या ठिकाणी बघितलं आपण CO CN EN बघून घ्या आपल्याला. या ठिकाणी बघा CN आहे, पेअर झाला, डायमॅग्नेटिक मिळाला. NH3 NCS तोही बघा, NH3 काय झाला? डायमॅग्नेटिक झाला. पुढे बघा, इथं CN आला. बघा मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो आता. CN आहे, काय मिळालं आपल्याला? डायमॅग्नेटिक मिळाला. त्यानंतर बघा CO CN CL आणि याच्यामध्ये आता हा कॅल्क्युलेशन केल्यानंतर तो डायमॅग्नेटिक झालेला आहे. याच्या आपल्या रूलनुसार नाही झाला. म्हणजे सॉल्व्ह केल्यानंतर म्हणजे मोस्ट ऑफ द केसेस आपण त्या पद्धतीनं काय करू शकतो? सॉल्व्ह करू शकतो. हे हाय स्पिन लो स्पिन बघितलं आपण, हेही बघितलं. ओके. हे सगळं आपण बघितलं ॲक्च्युली तेच तेच आहे. याच्यात वेगळं काय नाही. जर हाय स्पिन असेल तर काय झालं असतं? लो स्पिन झालं असतं काय झालं असतं? हे फक्त काय केलं? टेट्राहेड्रल. मग असे बघितलं आपण ह्या पद्धतीचे होतं 1 2 3 1 2. हे काय असणार आहे? ऑक्टॅहेड्रल असेल तर. टेट्राहेड्रल असेल तर काय असणार आहे? कॉम्प्लेक्सचं नाव 1 2 आणि इथं काय 1 2 3 असं असणार आहे. मग ह्याच्यामध्ये हे जे दिलेलं आहे हे काय? हाय स्पिन आहे. हाय स्पिन काय होत नाही? पेर होत नाही. याचा अर्थ Cr2 प्लसमध्ये, याचा अर्थ याचं 3D5 आहे, सॉरी 3D4 आहे. मग 3D4 असल्यामुळे 4 इलेक्ट्रॉन 1 2 3 आणि 4 आला. ओके. म्हणजे हाय स्पिनमध्ये आलं. लो स्पिनमध्ये काय होणार? वर जाणारच नाही. जोपर्यंत खालचं फिलअप होत नाही तोपर्यंत वर जाणार नाही. म्हणजे इथं खालचं त्याला काय झालं? 1 2 3 4 घ्या, वर गेला का नाही? इथं पेरिंग केलं. किंवा ह्या ठिकाणी कॉपर बघा, D9 सिस्टीम आहे. D9 सिस्टीममध्ये काय होणार आहे बघा, तर हा इथं ऑलरेडी तेच येईल. 1 2 3 4 5 6 7 8 आणि मग कशामध्ये आला? तो 9 मध्ये आला. तर अशा पद्धतीचं अजून ह्या ठिकाणी तुम्हाला जास्त समजेल. D6 सिस्टीम आहे. तर D6 म्हणजे 6 इलेक्ट्रॉन. हाय स्पीडमध्ये कसे गेले? 1 2 3 4 5 आणि मग कुठं आला? खाली पेरिंगला आला. तसं लो स्पीडमध्ये नाही. 1 2 3 4 5 6 इथेच आलेत. म्हणजे काय होतात? लो स्पिन असेल तर त्याचं काय होतं? डायरेक्टली पेरिंग होतं. पेरिंग झाल्यानंतर, फिलअप झाल्यानंतरच मग तू काय जाणार आहे? वर जाणार आहे EG ओके. लास्ट पॉईंट फक्त आपल्याला बघायचा आता इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला विचारला जाऊ शकतो आणि मग त्याचा फॉर्म्युला आहे EAN इज इक्वल टू झेड मायनस एक्स प्लस वाय. काय फॉर्म्युला आहे? झेड मायनस एक्स प्लस वाय. मग आपल्याला EAN इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर, झेड म्हणजे काय? ॲटॉमिक नंबर ऑफ मेटल, एक्स म्हणजे काय? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन लॉस्ट बाय द मेटल. तर लक्षात ठेवायचं काय? कॅल्क्युलेट करायची त्याची
ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करायचे आणि वाय म्हणजे काय नंबर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेटेड बाय द लिगँड्स आणि त्या पद्धतीने आपल्याला काय म्हणजे कॉम्प्लेक्सच दिला जाईल तुम्हाला कॉम्प्लेक्सच दिला जाईल आणि मग इफेक्टिव्ह ऑटोमिक नंबर तुम्हाला विचारला जाईल. एक एक्झाम्पल जर असेल तर मी ते घेतलं असतं. CONH36 CONH36 आणि तो चार्ज किती आहे 3 प्लस. आता बघून घ्या याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे हा काय न्यूट्रल लिगँड आहे याचा अर्थ सीओवर चार्ज काय मिळाला CO इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला +3 ऑक्सिडेशन स्टेट मिळाली. CO इज इक्वल टू काय मिळाले आपल्याला +3 ऑक्सिडेशन. कोबाल्ट आहे कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर किती दिलेला आपल्याला तर 27 दिलेला आहे म्हणजे Z-X + Y. तर झेडचा ॲटॉमिक नंबर किती दिलेला आहे 28. एक्स म्हणजे काय सांगितलं मी ऑक्सिडेशन नंबर लिहायचा तो किती आहे +3 आहे म्हणजे काय होणार आहे 3 आहे म्हणजे काय झालं 3 झालं प्लस Y इज इक्वल टू काय तर काय नंबर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेटेड बाय द लिगँड. लिगँड किती इलेक्ट्रॉन करतो 2 इलेक्ट्रॉन किती लिगँड आहेत 6 म्हणजे किती झाले 12 झाले. हे जर सॉल्व केलं आपण तर काय होणार आहे 28 वजा 3 आणि आहे 27 आहे ना एकच मिनिट 27 असेल हां 27 आहे बरोबर. म्हणजे काय झालं 24 झालं काय झालं हे 24 + 12 किती झाले 36 म्हणजे ते काय झालं EN इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर किती मिळाला आपल्याला 36 मिळाला. ओके तर अशा पद्धतीने तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला सांगितलं जाईल. खूप सिंपल टॉपिक आहे खूपच सिंपल आहे 100% मार्क मिळतील कुठेही मार्क जाणार नाही असा इतका सोपा टॉपिक आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही हा टॉपिक चांगला करा जेणेकरून तुम्हाला आउट ऑफ मार्क या टॉपिकमुळे मिळतील. तर पुढच्या लेक्चरला आपण हे जे MCQ घेऊ MCQ घेताना तुम्हालाही समजेल की खूप सोपा आहे इझिली क्वेश्चन्स सॉल्व होतात त्याच्यामध्ये जास्त वेळ लागत नाही कमी वेळेमध्ये MCQ सॉल्व होतात त्याचे त्यामुळं इझिली तुम्ही हा टॉपिक सॉल्व करू शकता हे जे क्वेश्चन सॉल्व करू शकता त्याची थोडीशी प्रॅक्टिस केली तर ह्याच्यामध्ये काही अवघड आहे असं मला काय वाटत नाही. त्यामुळे तुम्ही चांगली तयारी करा आपलं टार्गेट फिक्स आहे 99+ % आपल्याला भेटलं पाहिजे त्या दृष्टीने तुमचा अभ्यास झाला पाहिजे. ओके आपण पुन्हा भेटू पुढील लेक्चरला तोपर्यंत धन्यवाद.